लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. नमस्कार. विश्वशांती दर्शन मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन. ज्ञानपीठ विजेते लेखक कवी कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. 21 तारखेला नुकताच आपण मातृभाषा दिनही साजरा केला. मराठी भाषा दिनाच्या औचित्यावर मराठीच्या आनंद लोकात एका परिसंवादासह मान्यवरांसोबत आपण एक सफर करणार आहोत. मराठी भाषेचा आनंद घेणार आहोत. मराठी भाषेसोबत वाढलेली, मराठीचा सार्थ अभिमान असलेली, मराठीची परंपरा वृद्धिंगत करणारी दिग्गज मंडळी आज या परिसंवादाच्या निमित्ताने आपल्या सोबत जोडलेली आहेत. परिसंवादाचा विषय आहे माझा मराठीची बोलू कौतुके. माझा मराठीची बोलू कौतुके. पर्यमृतातेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं हे एक मराठी भाषेविषयीचं संचित आपल्या सर्वांना माहिती आहे. हा सार्थ विश्वास, हा सार्थ अभिमान ज्या मान्यवर मंडळींनी जोपासला आहे, वाढवला आहे, अशा मंडळींसोबत मराठीच्या आनंद लोकाकडे आपण वळूया. आज या आपल्या परिसंवादामध्ये सहभागी झालेले मान्यवर आहेत, त्यांची मी उपस्थितांना ओळख करून देते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, राज्याचे माजी उच्च शिक्षण संचालक आणि साहित्यिक असलेले डॉक्टर एस.एन. पठाण सर. पठाण सर, नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. खूप मनापासून स्वागत आहे सर. थँक्यू. प्रख्यात निवेदक, सूत्रसंचालक, मुलाखतकार, कथाकथनकार, पत्रकार आणि एकपत्री सादरकर्त्या मंगलाताई खाडीलकर यांना आपण सगळे ओळखतोच. मंगलाताई, परिसंवादामध्ये तुम्ही सहभागी आहात, खूप आनंद आहे, मनापासून स्वागत. या परिसंवादामध्ये सहभागी होणारे आणखी एक तज्ञ, माध्यम तज्ञ, लेखक आणि दूरदर्शनचे निर्माता रविराज गंधे सर. गंधे सर, नमस्कार. या परिसंवादामध्ये आत्ता आपल्या सोबत नाहीयेत, पण ज्या आपल्याला या परिसंवादामध्ये बोलण्यासाठी, संवादासाठी येणार आहेत, आणखीन एक आहेत नामवंत अभिनेत्री, कवयित्री, 4 चौघी या मासिकाच्या माजी संपादिका, 4 वर्षाहून अधिक काळ त्यांनी तिथे काम केलं होतं, अशा मान्यवर अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड. व्याख्याते, लेखक, कवी, युनेस्कोचे सदस्य आणि आळंदी इथल्या विश्वशांती संघाचे संचालक संजय उपाध्याय सर आता आपल्या सोबत आहेत. उपाध्याय सर, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आणि या सगळ्यांच्या बरोबरीने दूरदर्शनचे माजी अतिरिक्त महासंचालक आणि आज माध्यमांमध्ये विविध उच्च पदांवर पदभार सांभाळत असलेले माननीय मुकेशजी शर्मा सरही आज आपल्या सोबत आहेत. मराठी कार्यक्रमांच्या निर्मितीचा आणि मराठी कार्यक्रम लोकप्रिय करण्याचा दांडगा अनुभव असलेले सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. सरजी, नमस्कार. नमस्ते. नमस्ते स्वातीजी. थँक्यू फॉर दॅट इंट्रोडक्शन. तुम्हा सगळ्या मान्यवरांचं या परिसंवादामध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. माझा मराठीची बोलू कौतुके. सगळ्यांना उत्सुकता आहे तुमच्याकडून अनेक गोष्टींचं मार्गदर्शन घेण्याची, तुमचे अनुभव ऐकण्याची. पठाण सर, चर्चेची सुरुवात तुमच्यापासून करूया. तुम्ही शिक्षण तज्ञ आहात आणि मराठी पुस्तकाने मला घडवलं हे तुम्ही सदोदित आवर्जून सांगत असता. मुस्लिम समाजातून आल्यामुळे अर्थातच तुमची घरी बोलण्याची भाषा ही हिंदी आहे आणि जेव्हा आपण व्यक्त होतो तेव्हा आपल्याला माहित असतं की आपल्या जीवापासची जी भाषा आहे ती आपली संवादाची आणि व्यक्त होण्याची भाषा असते. आणि तुम्ही तुमच्या आत्मचरित्रासह अनेक पुस्तकं मराठीमधून लिहिली आहात. तर तुमच्याकडून मराठी भाषेविषयी आणि मराठी सोबतची तुमची जी जडणघडण आहे त्याच्याविषयी ऐकायचंय. नमस्कार मॅडम. मी सुरुवातीला या मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि विशेषतः मुकेशजी आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो की मला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं आणि मला माझे विचार मांडण्याची ही संधी दिलेली आहे. आपण म्हणाल ते अगदी बरोबर आहे की घरची भाषा ही आमची हिंदी आहे, आजही हिंदी आहे. म्हणजे आम्ही महाराष्ट्रीयन मुस्लिम आहोत, पण आम्ही घरामध्ये हिंदी बोलतो. पण मी मराठी माध्यमातून शिकलो. याचं कारण असं आहे की आपण कुठे राहतो याला सुद्धा फार महत्व आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे आणि एका ग्रामीण भागातून, एका छोट्याशा खेड्यातून आल्यामुळे आणि घरची अत्यंत सामान्य परिस्थिती, त्यामुळे मराठी शाळेशिवाय दुसरा पर्यायच नाही. मला त्याचा अभिमान वाटतो की मला माझ्या खेडेगावामध्ये असणारी 7वी पर्यंतच्या मराठी शाळेत मला शिकण्याची संधी मिळाली.
नंतर हायस्कूलला मी 10 किलोमीटर पायी जाऊन येऊन प्रवास केला. पण गोडी लागली हा जो प्रश्न आपण विचारला मला, तर मला असं वाटतं गोडी यामुळे लागते, की आपलं हे जे संस्कारक्षम वय असतं, म्हणजे प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा, की आपण टेक्स्टबुक सगळे आपल्याला अभ्यास करवतो, त्यावर परीक्षा असते. पण माझ्या बाबतीमध्ये असं विशेष घडलं, का मी माझ्या शाळेचा लायब्ररी सेक्रेटरी होतो. म्हणजे आमच्या शाळेची एक प्रथा होती हायस्कूलची, की ज्याचा पहिला नंबर असायचा तो लायब्ररी सेक्रेटरी. त्या काळामध्ये लायब्ररीची पोस्ट असायची आणि मग मी लायब्ररी सेक्रेटरी झालो इयत्ता 9वी मध्ये. आणि मला एक पुस्तक म्हणजे आपलं सॉरी मला एक असं कपाट पुस्तकांनी गच्च भरलेलं माझ्या ताब्यात दिलं आमच्या मुख्याध्यापकाने. आणि म्हणाले या सगळ्या पुस्तकाची नोंद ठेवलेली रजिस्टर आणि मुलांना द्यायचं आणि परत घ्यायचं आणि याची सगळी व्यवस्था तू करायची. आणि वर्षाच्या शेवटी आम्ही याचा सगळा हिशेब घेऊ तुझ्याकडून. आणि काही हरवली-बिरवली पुस्तक तुझ्याकडून वसूल करू. आणि त्यामुळं हे पुस्तक जेव्हा माझ्या भांडार एक सामान्य विद्यार्थ्याच्या ताब्यात हे जेव्हा पुस्तकाचं भांडार आलं, तेव्हा ओघानेच मी त्यातलं एक-एक पुस्तक वाचायला लागलो. म्हणजे मी एक तासभर काम करत असे लायब्ररीचे पुस्तक इश्यू करायचा. पण एक-एक पुस्तक माझ्या हातामध्ये पडलं. आणि मग हा पुस्तकाचा खजिना म्हणजे मी त्या संस्कारक्षम वयामध्ये हायस्कूलमध्ये अतिशय ते इनोसंट म्हणजे आपण काय काय म्हणतो निष्पाप असं ते वय असतं. एकही ठेस आपल्या अंगठ्याला लागलेली नसते आणि मृत्यूला तर अजिबात नाही. त्यामुळं ती पुस्तकं मी वाचत गेलो. काय ते एक-एक लेखक आजही मला ते आठवतात. साने गुरुजी हे माझे सगळ्यात आवडते लेखक. आणि मग नंतर मग वि. स. खांडेकर त्यावेळचे प्रसिद्ध कादंबरीकार आणि अशा लेखकांची पुस्तकं ही माझ्या वाचनामध्ये आली आणि मला त्याची गोडी लागली. म्हणजे आपण जो प्रश्न विचारला की तुम्हाला मराठीची गोडी कशी लागली? तर ह्या लेखकांची पुस्तकं आणि ती नुसतं वाचली नाही, तर ती पुस्तकं मी अनुभवायला लागलो. या म्हणजे पुस्तकांमधलं सार हे तुमचं स्वतःचं जीवनमूल्य ठरलं असं तुम्ही नेहमी सांगता. ते पुस्तकं वाचल्यानंतर मी माझ्या जीवनामध्ये जणू काही ते अनुभवायलाच लागतो. म्हणजे मला आठवतंय की साने गुरुजींचं आपण सारे भाऊ हे हम्म. पुस्तक वाचत असताना माझ्या जीवनामध्ये फार मोठा बदल घडला. म्हणजे मी वाचतोय दुपारची वेळ घरामध्ये आणि पाठीमागले ते 2 खण होते आमचे. पण ते जरासे पडलेले होते. म्हणजे आणि तिथे आम्ही त्या काळामध्ये एक गाय पाळली होती. आम्ही तिला कपिला म्हणायचो. आणि त्या कपिला गाईच्या शेजारीच मी असं काहीतरी चटई टाकून, सतरंजी टाकून पुस्तक वाचत बसलो होतो आपण सारे भाऊ. आणि त्या पुस्तकाचा जो प्रसंग आहे, हम्म. म्हणजे अजून मला आठवतं वर्षानंतर 60 वर्षानंतर कदाचित, की ती वहिनी सांगते, की मला याच्यापासून कायम सुटका पाहिजे. मग काय करायचं, की याला तालुक्याला न्यायचं सर्कस दाखवायला आणि याला त्या सर्कसच्या क्राउडमध्ये म्हणजे त्या मॉबमध्ये सोडून द्यायचं. पण ह्या निष्पाप मुलाला हे माहीत नाही. तो अरे वहिनीने जो विचार केलाय मला सर्कस दाखवायची त्या किती चांगल्या आहे. अरे त्या किती प्रेमळ आहे. उगीच आपण त्याचा गैरसमज करून घेतला. आणि पुढलं वाक्य जेव्हा मी वाचतो, की पण त्याला काही माहिती नव्हतं, की कायमस्वरूपी त्याला तिथे सोडून देणार आहेत. त्यावेळेला मी ओक्साबोक्शी रडायला लागलो. हम्म. स्फुंदत रडायला लागलो. आणि तेवढ्यात माझी आई आत आली आणि तिने पाहिलं की मी रडतोय. आणि शेजारी कपिला काय बांधलेली आहे. आईला वाटलं की माझ्या पोटावर या गायीनं पाय दिला. हम्म. आणि आतापर्यंत म्हणली चांगलं हे करत होतं आणि काय झालं आणि तो आईनं मग मोठ्याने हंबरडा फोडला. म्हणजे खेडेगावमध्ये असं आहे की लोकांना बोलवत असेल तर त्याला आपण म्हणतो बोंब मारायची. मोठ्याने ओरडायला लागली ती रडत, की काय झालं माझ्या मुलाला काय झालं? लोक आले आसपासचे सगळे शेजारी. काय झालं? म्हणली अहो आता अभ्यास करत होता इथं. आता वाचत होता आणि आता रडायला लागला म्हणली. याच्या पोटावर म्हणले एकतर गाईला पाय दिला असेल, नाहीतर याला साप चावला म्हणजे निघून गेला असेल. बागेत एक साप आलता. अहो काय सांगायचं त्या लोकांनी मला उचललं. कोणी माझ्या तोंडात लिंबाचा पाला टाकतंय, कोणी म्हणते की रुक्मिणीच्या मंदिरात न्या याला आणि कोणी म्हणते मांत्रिकाला बोलवा, याला साप चावला. कोणी म्हणते की यार तुला पाला कडू लागतो का गोड लागतोय? आणि मग मी त्याला सांगितलं अहो असं काय करता? मला काही झालेलं नाही. मी पुस्तक वाचत होतो आणि ते वाचता वाचता त्यातला प्रसंग मी रडायला लागलो. मला रडू आलं. मग सगळे लोक म्हणले, "अरे येडा झालाय." म्हणजे गेली. हा पण प्रसंग ही पुस्तकातलं गोडी लागलं. मी अनुभवू लागलो ते पुस्तकं. म्हणजे मीच हे जणू काय त्यामधला कोण तो जो भाऊ असतो थोरला आणि त्याला वहिनी त्रास देत असते. त्या छोट्या भावाला जो त्रास होतो. जणू मीच आहे अशा पद्धतीची मला ह्या पुस्तकांची गोडी लागली. आणि इतकी गोडी लागली, की मग मी आज विज्ञान शाखेचा विद्यार्थी किंवा संशोधक असताना देखील मी अनेक पुस्तकं मराठीमधून लिहू शकलो आणि आजही मला खूप मराठीमध्ये लेखन करणं आवडतं.
मूल्यभान ज्याला आपण म्हणतो किंवा जीवनातला समतोल आपण कसं वागलं पाहिजे, कसं नाही वागलं पाहिजे, हे पुस्तकांनी बालवयातच तुमच्यामध्ये रुजवलं. तुम्ही सगळीच माणसं ही मराठीच्या मातीत, मराठी भाषेच्या अंगणात बहरलेली माणसं आहात. म्हणजे भाषेचं वैभव तुम्ही जपलं, वाढवलं आणि त्याचबरोबर एक संपन्न, सुसंस्कृत, विचारी असा जो एक समाज असतो, त्या समाजाला आज तुम्ही सगळेजण आजही दिशा देत आहात. मंगलाताई, मराठी भाषेचं सौंदर्य, आपल्या मातृभाषेविषयीची आस्था आणि तिचा वारसा याविषयी तुम्ही काय सांगाल? प्रत्येक मराठी माणसाला मी मराठी भाषा दिवसाच्या आधी हार्दिक शुभेच्छा देते. तुमचं अभिनंदन करते, कारण त्या निमित्तानं अभिव्यक्त होण्याची संधी तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिली. आता पठाण सर बोलत होते आणि आपल्या बालवयामधले जे मराठी वाचनाचे संस्कार आपल्यावर होतात ते किती महत्वाचे असतात, याचा प्रत्यय त्यांच्या बोलण्यामधनं आला. मला असं वाटतं की आता मराठी भाषा ही मुळामध्ये आधी 11 कोटी मंडळी बोलत असतात. कशी बोलतात, त्यांच्या बोलण्यामध्ये शब्दसंग्रह किती असतो, तोकड्या शब्दांच्या सह संभाषण होऊ शकतं हे कळल्यानंतर शब्द वैभव वाढवण्याचा अनेक मंडळी प्रयत्न करत नाहीत. हे सगळे मुद्दे आहेतच, पण आजचा हा उत्सवी दिवस आहे आणि आज कवी कुलगुरू कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आणि म्हणून तो आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. मला असं वाटतं की निवेदिका म्हणून 40 वर्ष मी वावरले, त्यावेळेला माझा हात सातत्यानं 40 वर्ष लिहिताय. एक तर मुळामध्ये आपलं निवेदन आपण लिहिणं एवढ्या पुरतच नव्हे, तर पत्रकारिता आणि लेखन याच्यामधून म्हणजे आपण 3 वेगवेगळ्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याची संधी मला मिळाली. आणि इथे रविराज गंधे आणि मुकेश शर्मा जी आहेत, त्यामुळे सह्याद्री वाहिनी आणि नंतर इतर वाहिन्यांवरचा तो एक सुंदर काळ मला आठवतो. आणि तुमच्या निमित्ताने एक शब्द वैभव, लाघव, मराठीवरचं प्रेम आणि चौफेर दृष्टी याचा अनुभव अवघ्या महाराष्ट्रानं आम्ही घेतला. आम्ही साक्षीदार आहोत त्याचे. धन्यवाद. मी असं तू म्हणालीस तर बरं वाटलं मला. पण मला एकच वाटतं की आपल्याकडे जे हातात माध्यम आहे, म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे जे निवेदन हे माध्यम आहे, तर मी जे कार्यक्रम सादर करते त्या कार्यक्रमामध्ये भाषेचा दर्जा मी काय ठेवावा, म्हणजे त्याचा अर्थ कठीण शब्द वापरणं, जडजंबाळ शब्द वापरून सारं लोकांच्या डोक्यावरनं जाणं असं नव्हे. तुम्ही अगदी साध्या, सोप्या, अभिरुची संपन्न अशा शब्दात तुमच्या भावना व्यक्त करू शकता. आणि विशेषतः गाण्याचे आणि साहित्याचे कार्यक्रम जर तुमच्या हातात असतील तर तुम्ही खूप काही करू शकता. कारण कार्यक्रमामध्ये 40 वर्ष अनेकदा त्याच गाण्यांवर बोलायची संधी तुम्हाला मिळेल. साहित्याचे विषयही तेच असतील, परंतु त्याचे धागे दोरे नवीन शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे निवेदक, सुसंवादक म्हणून तुमचं कर्तव्य असतं. मी अतिशय प्रामाणिकपणे म्हणेन की या सगळ्यांना नव्या नव्या वाटा शोधणं हा माझ्या आनंदाचाच भाग आहे. आणि त्यामुळे आता अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपण ईश्वराचा शोध घेणारी अनेक गाणी असतात जी आपल्या कार्यक्रमात असतात. कोटी कोटी रूपे तुझी त्या फुलांच्या गंधकोशी, तुझं सगुण म्हणू तू निर्गुण रे, किंवा आज अंतर्यामी, यासारखी अनेक गाणी. यांच्यावर तुम्ही जे काही तथाकथित नेहमीच बोलता त्यापेक्षा वेगळं काय करू शकता. तर आज आता कुसुमाग्रज आहे. आज कुसुमाग्रजांची आठवण, त्यांच्या साहित्याची आठवण होणं हे अगदी स्वाभाविक आहे. तर हातात काही कविता पडली, तू त्याचं सौंदर्य म्हणालीस, तर सौंदर्य थेटच येऊन पोहोचवावं असं मला वाटतं. आणि म्हणून मी त्यांची एक कविता जी मला अशा गाण्यांच्या वेळेला सुचते आणि त्याला जोडायचा माझ्या भाष्यातून वेळेचं भान राखून मी प्रयत्न करते. कसा, तर ती कविता आधी तुला सांगते की दिवाणखान्यात बसून 4 चौघांच्या संगतीत मी जेव्हा तुझं अस्तित्व नाकारतो, तेव्हा आकाशाचं एक दार किलकिल करून तू पाहतोस माझ्याकडे कौतुकाने, कुतूहलानेही. आणि सगळे निघून गेल्यावर ताऱ्याच्या अंधुक प्रकाशात, आणि सगळे निघून गेल्यावर ताऱ्यांच्या अंधुक प्रकाशात तू उतरतोस माझ्या एकांतात आणि समोरच्या खुर्चीवर बसून म्हणतोस अभिनंदन, तुझं विवेचन छानच होतं, इतकं की मलाही शंका आली माझ्या अस्तित्वाची, पण तरीही मला माहित आहे मला मानणाऱ्यांमध्ये तू अग्रेसर आहेस. आणि पुढच्या 3 ओळी अतिशय महत्वाच्या, की फक्त तुझा दिवाणखाना तुझ्या काळजापासून फार दूर आहे इतकंच. वा. मी ही कविता आपल्याला मुद्दाम ऐकवली कारण निवेदनामध्ये नव्या नव्या वाटा शोधत जाणं आणि त्या माध्यमातून रसिकांची अभिरुची उंचावणं, त्यांच्या मनातली उत्सुकता वाढवणं आणि त्यांना ते वाचण्यासाठी प्रवृत्त करणं, हाही तुमचा
हेही तुमचं एक ध्येय असलं पाहिजे. शेवटी मराठी भाषा, लोकसाहित्य, बोली भाषा, आपलं संत पंत तंत यांचं साहित्य, त्यानंतर त्याच्यातलं एक भावगीताचं समृद्ध दालन, त्यातल्या कविता, नाटकं, त्यातली आस्वादक समीक्षा, या सगळ्या साहित्य प्रकारांनी एखाद्या डेरेदार वृक्षासारखी बहरलेली मराठी आहे हे आपल्याला मुळीच नाकारता येत नाही. काळ जसा पुढे जातो तसतसे त्याच्यामध्ये अनेक बदल होत जातात, आपल्या जीवनात बदल होत जातात, त्याचे परिणाम मराठीवर होतात. पण तरी देखील आपल्या हातात काय आहे? तर ह्या मराठीचा जो शृंगार आहे, ते जे अलंकार आहेत, ते फक्त पुस्तकाच्या कपाटात न ठेवता शोधक वृत्ती वापरून आपण ते रसिकांसमोर ठेवावे, असं त्या मला वाटतं. अलंकारांचं सौंदर्य हे दर पिढी गणित पुढे पोचलं पाहिजे. आणि आता जसं तुम्ही म्हणालात तर त्या आनंदाचा, त्या वैभवाचा प्रत्यय तर आलाच. पण जसं हा आत्ताच्या कवितेचा गाभा आपण पाहिला तर असंच आपल्या संचितामधून, भाषेमधून आपल्या समाजाची वैचारिक, सांस्कृतिक आणि सामाजिक झालेली प्रगती, त्याचे प्रतिबिंब पडसाद असतात. त्यामुळे तो एक आपला इतिहास आपण भाषेच्या माध्यमातून जपून ठेवत असतो. त्यामुळे जी भाषा आपण जतन करायला हवी, या भाषेचा वारंवार निमित्ताने गौरव करायला हवा. या महिन्यात आपण 2 वेळा केला, एकदा मातृभाषा म्हणून आणि आज मराठी गौरव दिनाच्या निमित्ताने. गंधे सर, यानंतरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही सत्यकथेसारख्या नामवंत मासिकाचे लेखक आहात, दूरदर्शनचे निर्माते आहात, अमृतवेल सारखा एक महत्वाचा कार्यक्रम, वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम तुम्ही करत होतात आणि सर्वोत्कृष्ट ग्रंथ प्रसारक हा पुरस्कार तुम्हाला मिळालाय. तर मराठीच्या या आनंदवादीत अधिकाधिक लोकांना जर सहभागी करून घ्यायचं असेल तर साहित्याचा हात धरून म्हणा किंवा अन्य पद्धतीने नेमकं काय करता येईल, कशा पद्धतीने करता येईल, हा प्रश्न अशासाठी मनात येतो आहे की नेहमी या प्रश्नावरती आपण बोलतो आणि आपल्याला माहितीये की सत्ता आणि संपत्तीच्या वाटा असलेल्या भाषा खास करून आपल्या भाषकांना हव्याशा वाटतात आणि दक्षिणेकडच्या लोकांपेक्षा आपल्याला त्या मोह घालतात की काय, असं वाटतं आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या अनुभवातून सांगा की मराठी टिकायला, वाढवायला आणि आता ज्या वैभवाबद्दल बोलता होते पुढच्या पिढ्यांपर्यंत न्यायला काय करायला हवं? मराठी भाषा दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज मुकेश शर्मांच्या बरोबर आणि विश्वशांती चॅनेलच्या निमित्तानं पुन्हा एकदा मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम करण्याची मला संधी मिळाली. याबद्दल मला खूप छान वाटतं. कारण दूरदर्शनमध्ये मी असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्या आधीच्या अनेक संचालकांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यविषयक अनेक चांगले चांगले कार्यक्रम आम्ही प्रसारित केले आणि त्या कार्यक्रमातून साहित्य आणि वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की सत्ता आणि संपत्तीचा वाटा असलेल्या ह्या एकूण भाषेच्या परिघामध्ये आपल्याला काय करता येईल आणि कशी भाषा टिकवता येईल. आता जेव्हा जेव्हा मी या भाषेसंदर्भात विचार करतो तेव्हा मला असं लक्षात येतं की साहित्य, संगीत, कला, म्हणजे चित्रकला असेल किंवा नृत्यकला असेल वगैरे, ह्या सगळ्या वेगवेगळ्या अभिजात कला आहेत. यांची आवड असणारे, छंद असणारे जे लोक आहेत त्यांची संख्या तुलनेने खूप कमी आहे. म्हणजे आज आपण पाहिलं की 11 कोटीचा 12.5 कोटीचा महाराष्ट्र आहे आणि त्या एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जवळजवळ 75% आपल्याकडे साक्षरता आहे, 75 ते 80%. परंतु साहित्याची आवड असणारी माणसं किती आहेत? तर त्यांचं प्रमाण खूप लक्षणीयरित्या कमी आहे. कारण ते आपल्याला पुस्तकांच्या निर्मितीवरनं, खपावरनं दिसतं. तर हा एक त्याच्यातला महत्वाचा भाग झालेला आहे की ह्या सगळ्या ज्या कला आहेत, म्हणजे नाटक असेल, अभिजात सिनेमा असेल, साहित्य असेल, यांचा परीघ वाढवला पाहिजे. जास्तीत जास्त अभिरुचीपूर्ण समाज कसा निर्माण होईल याविषयी प्रयत्न केले पाहिजेत. आता हे प्रयत्न करताना 2 महत्वाचे अडथळे असे होते की जे अजूनही त्यावर तशी काही उपाययोजना झालेली नाहीये आणि नेमकं काय करावं याविषयी सुद्धा संभ्रम आहे. की मराठी भाषेच्या संदर्भात आपल्या मनामध्ये एक मानसिक द्वंद्व अनेक दशकांपासून, शतकांपासून आहे. मुळात जेव्हा 150 वर्षांपूर्वी, 150 वर्षांपर्यंत जवळ त्याहून जास्त काळ इंग्रजांनी भारतावर राज्य केलं, त्यावेळेला इंग्रजी ही प्रशासनाची आणि शिक्षणाची भाषा ही म्हणून तिथे रुजवली. त्यावेळेला जी भाषा रुजवली गेली ती आजपर्यंत आपल्याकडे आपल्या मनगुटीवर बसलेली आहे आणि त्या भाषेतून उच्च शिक्षण घेण्याशिवाय आपल्याला पर्याय राहिलेला नाही. म्हणजे वैद्यकीय असेल, तांत्रिक असेल, त्यानंतर अंतराळ असेल, दूरसंचार असेल, या सर्व क्षेत्रातलं विज्ञान असेल, या क्षेत्रातलं सगळं उच्च शिक्षण इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे साहजिकच
रोजगार आणि व्यवसाय आणि शिक्षण म्हणजे नोकऱ्या मिळवण्याच्या दृष्टीने, या दृष्टीने इंग्रजी भाषेकडेच जास्त ओढा आहे आणि जास्तीत जास्त त्यालाच पसंती दिली जाते. अशा परिस्थितीमध्ये ही तुम्ही परिस्थिती बदलू शकतात का? नाही बदलू शकत. कारण आता या सगळ्या परिस्थितीला खूप वेळ झालेला आहे. ज्यावेळेस म्हणजे जसं बहिणाबाईंनी म्हटलेलं होतं की भाकरी का करपली, घोडा का अडला, वेळीच न फिरवल्यामुळं. तर मराठी जर ज्ञानभाषा किंवा व्यवहाराची भाषा जर व्हायची होती, तर ती आधी स्वातंत्र्य काळापूर्वीच त्याची रुजवण व्हायला हवी होती. तर ती रुजवात तशी झाली नाही. आणि त्यामुळं आज आपल्याला इंग्रजीची कास धरावी लागते. त्यामुळे हे जरी कटू असलं तरी सत्य एकदा आपण मान्य केलेलं आहे आणि यात काही फारसा बदल होईल असं मला वाटत नाही. त्यामुळं आता काय परिस्थिती आहे की इंग्रजीसह मराठी हा आपण मुद्दा ऍक्सेप्ट केला पाहिजे. इंग्रजी नको हा विरोध पूर्णपणे चुकीचा आहे, आणखीन अव्यवहार आहे. आणि आज जागतिकीकरणाच्या काळामध्ये तर निश्चितच त्याला तसं काही कुठलं स्थान नाहीये. त्यामुळं आता आपल्या हातात फक्त एवढंच आहे की मराठी संस्कृती टिकवण्यासाठी मराठीचा जो आपण म्हणतो 3.5% वगैरे नेहमी असं म्हणतो, तो 3.5% हा 10%, 15%, 50%, 60% कसा होईल हेच पाहायला पाहिजे. भले त्याचा व्यवहारात फारसा उपयोग होणार नाही आणि होतही नाही, ही फॅक्ट आहे. तर त्यामुळं जरी रोजगार आणि व्यवसायाच्या आपल्याला संधी या भाषेतून मिळणार नसल्या आणि त्यामुळे तरुण याकडे फारसे आकर्षित होत नाही, तरी पण आपलं एवढं अभिजात साहित्य काय आहे, वाङ्मय काय आहे, वेगवेगळे आपल्याकडे कला कुठल्या होत्या, शास्त्रीय संगीताचा कुठला आपल्याकडे एवढी मोठी सोनेरी परंपरा आहे, किंवा साहित्याचं म्हटलं तर संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, त्याच्या आधी चक्रधर स्वामींचं लीळाचरित्र पासून आपण तो इतिहास पाहतो. तर एकूणच भाषेचं नादमाधुर्य, आशय, विषय आणि त्याची आशय गर्भता, एकूणच या साहित्याने जे समाजाला घडवण्याचं काम केलं, विचार आणि प्रबोधन देण्याचं काम केलं, तेच काम आणि तोच वसा जर आपण पुढे चालवला या साहित्याचा प्रसार करून, तर मला असं वाटतं की खूप साऱ्या गोष्टी साध्य होतील. आणि हे माध्यम जसं आज आपण कार्यक्रम करतो तसं वेगवेगळ्या माध्यमाद्वारे आपल्याला याचा निश्चित प्रसार करता येईल असं मला वाटतं. साहित्यापर्यंत नेऊन पोहोचवणं नव्या पिढीला हे जर केलं तर, जसं आता पठाण सर तुम्ही किंवा मंगलाताई म्हणालात, तर उदाहरणं आहेत की एकदा गोडी लागली की ती आयुष्यभरासाठी लागते. यानंतर मुकेशजी शर्मा सर तुमच्याकडे हाँ येणार जी। आहेत. हेलो, सर, हाँ बोलिए। सर दूरदर्शन मध्ये तुम्ही दीर्घकाळ पदभार सांभाळला. सह्याद्री वाहिनी लोकप्रिय करण्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे. खूप उंचीवरती कार्यक्रम नेण्यामध्ये तुमचा मोलाचा सहभाग आहे आणि वेगवेगळ्या संकल्पना तुम्ही खरंच खऱ्या अर्थानं लोकप्रिय केल्या आणि उंचीवरती नेल्या. आज तुम्ही विश्वशांती दर्शनचे सीईओ म्हणून काम करत आहात. मराठी भाषेसाठी तुमचं काम चालू आहे. मंगला जी, एवरग्रीन मंगला जी राधर, सदाबहार। हमारे संजय जी, बेहतरीन पठान जी और रोचक रविराज। सह्याद्री में मैं समझता हूँ बहुत कुछ जो मेरा काम हुआ, उसके पहले कहने से पहले माफी चाहूंगा कि मेरी हालत लैंग्वेज के मामले में मेरे बहुत तंग हाथ है। मैं जर्मनी में भी था, वहां भी मुझे बहुत कोशिश की गई जर्मन सिखाने की 3-4 महीने, लेकिन समहाउ, तो वो कहते हैं ना चांद में भी दाग है। बहुत सारी चीजें मुझ में अच्छी हैं, लेकिन मैं भाषा को करने को और स्पेशली ग्रामर की मिस्टेक मेरी बहुत समझ में लेता हूँ, तो इसलिए आज भी मैं उतना ही हाथ तंग है मेरे मराठी में। लेकिन समहाउ मराठी भाषा को बढ़ाने के लिए, उसको आगे ले जाने के लिए बहुत कुछ काम ऊपर वाले ने मेरी मदद की, और बहुत कुछ जो है मेरे साथ के जो लोग थे दूरदर्शन में, उन लोगों ने मदद की, जिस वजह से चैनल को हम लोग जहां पहुंचाना था उससे भी काफी आगे ले गए। बल्कि 2000 से 2005 तक आपको विश्वास नहीं हुआ, अकेले सह्याद्री ऐसा चैनल था जहां पर व्यूअरशिप के अलावा पैसे भी बन रहे थे। बाकी सारे चैनल तमिल, तेलुगु, उड़िया, कन्नड़ सभी नीचे आ गए थे। तो कहने का मतलब ये भी था कि जो सबसे बड़ी चीज मैं ऑब्जर्व करता हूँ कि जो दूरदर्शन में हमारे पास लोग थे वो वर्क कल्चर का बड़े प्रोफेशनल थे, उसकी बड़ी रिस्पेक्ट थी। और उस मामले में मेरे महिलाओं का जो योगदान था, स्पेशली प्रोग्रामिंग में और स्पेशली आपके टेक्निकल एरियाज में, आई गेट सो इमोशनल अबाउट इट कि कभी कुछ कहने की जरूरत ही नहीं पड़ी। एंड एवरीवन वाज, जिसे कहते हैं, हर चीज अपनी जगह थी, हर बटन अपनी जगह लगा हुआ था, कोई भी आउट ऑफ प्लेस नहीं था। और उस वजह से भी हम लोग इतना सारा काम कर पाए उस दौर में। रवि को तो मालूम है, ही इज अवेयर ऑफ इट कि कैसे काम हुआ था। जी हाँ सर, और जी हाँ, मुझे तो ये सबसे बड़ी बात ये लगती है कि 5 साल में सर पहली बार ऐसा हुआ था, संजय जी को शायद पता नहीं, मंगला जी शायद जानती हो, कि मेरे केंद्र के लोगों ने मेरा अभिवादन किया और मुझे बाकायदा एक इन्होंने पैसा वैसा खर्चा करके चांदी की डिश खरीदी जो अभी भी रखी हुई है, काफी हैवी किस्म की। और जब्बार पटेल और काफी लोग आए जो उस फंक्शन में, इवन एमपी कामत वाज देयर। तो कहते हैं ना कि कभी कभी किसी के हाथ से पत्थर तैरता है,
उस दौर में मेरे हाथ से तैर रहा था। भले ही मैं योद्धा नहीं था, नल नील की तरह वो नहीं था, लेकिन ऊपर वाले ने कर दिया कि नहीं अब आपके हाथ से तैरेगा। एक चीज जरूर थी मेरी सर कि मैंने लैंग्वेज के लिए और कंटेंट के लिए और लोकल खुशबू में उसमें मैंने कोई भी या कलर में अपनी तरफ से मैंने कुछ नहीं डाला कि आप ऐसा करो। मैंने कहा यार आप जो बना रहे हो बनाओ, सिर्फ प्रेजेंटेशन और मार्केटिंग मेरे ऊपर छोड़ दो। ये पुराने सोफे निकाल के अपन फेंक दें, ये प्लास्टिक के फूल हटा दो, ये कारपेट हटा दो एंड लेट अस कॉल पीपल। एक ही बार सभी एक ही जैसे लोग मत बुलाओ, वैरायटी करो, पूरे महाराष्ट्र से लोग बुलाओ तो लोग समझेंगे कि यार हमारा चैनल है, नहीं तो सिर्फ मुंबई सेंट्रिक हो जाएगा। मेरा ख्याल है ये सारी चीजों ने मिल करके एक अच्छा प्रतिसाद दिया। मैं कल एक एक्चुअली आप देखिए तारीफ ये आज 27 कल 28 तारीख हो जाएगी। आज से 5 साल पहले एग्जैक्टली मैंने सह्याद्री में हंग माई बूट्स में रिटायर हुआ था और मैं कल फेसबुक पे डालने वाला भी हूँ, जिसमें सारे लोग आए थे मुझसे मिलने के लिए जब मैं रिटायर हुआ था। और इट वॉज क्वाइट एन इमोशनल फीलिंग जब मैं गया, लेकिन लगता नहीं है कि मैं चैनल छोड़ के आया, क्योंकि आज भी सर लोग फोन करके कहते हैं शर्मा सर कहीं से महाराष्ट्र से आ जाएगा, वो हमारा वो रिकॉर्डिंग होना था सर कैसे होगा। तो मैं कहता हूँ यार 5 साल हो गए रिटायर हुए, अब मैं नहीं हूँ वहां पर चलो आपने फोन किया है तो आई विल डू समथिंग अबाउट इट। तो ये इससे बड़ा प्रतिशत और क्या मिलेगा सर। और फिर उसके बाद कराट सर ने मुझे कहा कि नहीं अभी आपको हमारे साथ लगना है, चैनल करना, और ये चैनल में भी जो कुछ भी है उनकी सोच, उनका ये विश्व शांति का रोल कहिए या स्पिरिचुअलिटी कहिए या साइंस कहिए, ये तीनों का मिश्रण इतना अच्छा लग रहा है करने के लिए, स्पेशली आफ्टर माय रिटायरमेंट। आई एम ट्राइंग टू पुट माय बेस्ट, और मैं कोशिश यही कर रहा हूँ कि जो भी बेहतर हो। और उसमें संजय जी का, पठान जी का, दाते लोग जो कि अपने आप में दे हैव कंट्रीब्यूटेड अ लॉट इन मराठी सेगमेंट, तो उन सबका भी प्रतिसाद मिल रहा है। मुझे उम्मीद है कि वी विल बी एबल टू डिलीवर जो कराट सर चाहते हैं विश्वनाथ जी, और अच्छा हो ही जाएगा। इससे ज्यादा और मैं क्या कहूँगा। थैंक यू सो मच स्वाति जी, आई विल हैंड ओवर बैक टू यू। सर हम हमें सौभाग्यशाली मानते हैं कि आपके साथ सह्याद्री का जो एक अच्छा खासा दौर था वो हम सब लोगों ने देखा है। धन्यवाद सर। थैंक यू। अर्थ म्हणजे पैसा असं मानणाऱ्या आत्ताच्या व्यवहारी जगात अर्थदायी नाही म्हणून आपल्याला नको, मराठी नको असं म्हणणारी माणसं वाढत आहेत। ज्ञानभाषा कोणती, ज्ञान म्हणजे काय, करिअरच्या लखलखीत संधी समोर ठेवते तीच ज्ञानभाषा का, असे अनेक प्रश्न सध्या आपल्या आजूबाजूला आहेत। सर या पार्श्वभूमीवरती उपाध्य सर मी तुमच्याकडे येणार आहे, कारण उपाध्य सर म्हटलं की निरोगी आणि निरामय जीवन चिंतन असं एक अद्वैत आम्हा सगळ्यांना माहिती आहे। तर तुमच्यासाठी मातृभाषा मराठीचं महत्व हे नक्की वेगळं काहीतरी दृष्टी देणारं असणार आहे, वेगळं असणार आहे। तर तुमच्या दृष्टीने मराठी का आणि कशासाठी महत्वाची आहे हे आम्हा सगळ्यांना सांगा। नमस्कार सगळ्यांना, शुभप्रभात आणि शुभेच्छा मराठी दिनाच्या। आणि प्रामुख्यानं महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्र अतिथी देवो भव असं म्हणत अन्य अमराठी माणसांचं महाराष्ट्रात स्वागत करताना त्यांच्या भाषेत बोलतो आणि त्यांचं महाराष्ट्रातलं जगणं सुसह्य करतो। ते अन्य राज्यांमध्ये होत नाही। त्यामुळे तसं पाहायला गेलं तर राष्ट्रीय स्तरावरती आज जी अडचण येते आहे, आम्हाला अभिजात मराठी म्हणून मान्यता न मिळण्यामागचं पहिलं कारण असं आहे की हा महाराष्ट्राचा सद्गुण देशभर पसरलाच गेला नाही। की हे एक राज्य असं आहे की 10 माणसं मराठी बसलेली असताना जर 11वा तिथे अमराठी माणूस आला तर हे सगळे 10 जण त्याच्या भाषेत बोलून त्याच्या सोयीची स्थिती निर्माण करतात। मला असं वाटतं की मराठीच्या महत्वाचा विषय वेगवेगळ्या स्तरांवरती बघायला लागेल। व्यक्तिगत पातळीवरती मराठी म्हणून बघायला गेलं तर आज माझा मराठाची बोलू कौतुके, माझा मराठीची बोलू कौतुके असे पाठभेद आहेत। आमचे भेद त्या अक्षरांपासून सुरू झालेले आहेत। मराठी माणसांमधले भेद आहेत ते मराठीची आहे की मराठाची आहे इथून सुरुवात आहे। गाण्याच्या कार्यक्रमामध्ये केव्हा तरी पहाटेमध्ये कालच्या स्पर्धेत सुद्धा टीव्हीवरच्या ती मुलगी केव्हा आणि तरी हे दोन्ही शब्द वेगवेगळे म्हणत होती। आणि सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, मी वैशालीला फोन करून सांगितलं की तू केव्हा तरी एक शब्द म्हटला तरच त्यात अनिश्चितता आहे। सुरेश भट म्हणतायत ती की केव्हा तरी पहाटे उलटून राहते गेली, मला निश्चित ठाऊक नाही कधी, म्हणून तो केव्हा तरी शब्द तुम्ही केव्हाला वेगळं आणि तरीला वेगळं केलं तर ते उच्चारण शब्दांच्या उच्चारांच्या दृष्टिकोनातून चुकीचं ठरतं। पण आम्ही तेवढा विचार करत नाही। आम्ही पहिलं वाक्य आम्हाला माहिती आहे ना, माझा मराठीची बोलू कौतुके, तेवढ्यावरच विद्वत्ता सिद्ध करतो। पण माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये पुढे ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत त्या आम्ही घेत नाही आमच्या संभाषणामध्ये, आम्ही त्या वाचतही नाही। मला नेहमी असं वाटतं की बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका,
माझ्या मराठी भाषेसाठी माझी इंद्रिय भांडतील एकमेकांशी, असा माऊलींनी त्या अध्यायामध्ये मुद्दा मांडलेला आहे, 6व्या अध्यायामध्ये. आजही हा मराठी माणसांचा दोष असेल कदाचित. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की एकतर मी मराठी पकड पायानं खेचपाठी या बेसिक स्ट्रक्चर मध्ये आमची सगळी रचना असते आणि ती मराठी भाषा दिनाच्या दिवशी फक्त कौतुकच करावं अशी भूमिका न घेता आत्मचिंतनाकडे सुद्धा थोडा विचार जायला हवा आहे. त्यामुळे चला इंग्रजी माध्यम टाळता येत नाही, गंधे म्हणाले ते बरोबर आहे, पण किमान घरचे संस्कार म्हणून तुमच्या घरची जी भाषा आहे, जसं पठाण सर म्हणाले की मी शिकलो मराठीमध्ये पण घरची भाषा हिंदीच राहिली, तसं आमच्या इथे मी इंग्रजीत शिकलो पण घरची भाषा मराठीच राहिली असं घडत नाही. ते तसं घडलं तर त्यामध्ये काहीतरी गमक असणार आहे. आमच्या घरीच अशिक्षित शिपायाला आणि त्याच्या बायकोला मुलांनी डॅडी आणि मम्मी म्हणावं अशी प्रतिष्ठेची भावना मनात निर्माण होते. त्यामुळे हा विषय मंगलाताई म्हणाल तसं हा काही 1 तासाच्या परिसंवादाचा विषय नाहीये. या विषयाला अनेक छटा आहेत, त्या सगळ्या छटा कव्हर करणं कठीण आहे. पण हा मुद्दा येतो आहे आज. म्हणजे माझ्या घरी जेव्हा चोरी झाली तर तो चोर पकडला तर त्याला विचारलं कुठून आला, तर तो कर्नाटक म्हणाला. तर काय तर मला कानडी नाटकात एकदा काम केलं होतं, ते एकच वाक्य मला कानडी येत होतं. ನಾನು ಮಾಡಿದರೆ ಕೊಲೆ, ನೀವು ಮಾಡಿದರೆ शिक्षे, देश ಮಾಡಿದರೆ धर्म संस्थापन, असं त्या नाटकातलं वाक्य मी त्या चोराच्या अंगावरती फेकलं. मग ते शिवसैनिक आले आणि आम्ही त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. तर जाताना तो सारखे माझे पाय चेपत होता. तर मी तिथे गेल्यानंतर तो माझ्याशी कानडीतच बोलत राहिला. ते एक वाक्य मी कानडी बोललो म्हणून. तर इन्स्पेक्टरने विचारलं मला पाला पोलीस स्टेशनमध्ये की तो तुमच्याशी कानडीत का बोलतोय उपाध्ये? म्हटलं एक माझं नाटकातलं कानडी वाक्य मी त्याला ऐकवलं, तर तो माझ्याशी कानडी बोलतोय. तेव्हा इन्स्पेक्टरने फार महत्वाचा मुद्दा सांगितला. म्हणाला तुम्ही ते वाक्य कानडी बोललात ना, म्हणून त्यांनी तुमच्यावर ब्लेड मारले नाही. हवालदार त्याच्या पॅन्ट मधली ब्लेड्स काढ. तर पॅन्टच्या प्लेटमध्ये अशी लवचिक अशी ब्लेड्स ठेवलेली होती आणि त्याची हिस्ट्री होती की तो पकडणाऱ्यावरती चाकू ते मारतो ब्लेड्स आणि पळून जातो म्हणून. तर तुम्ही कन्नड बोललात म्हणून त्यांनी तुम्हाला मारलं नाही असं म्हटल्यानंतर मला एक सेकंद वाटलं याला सोडून द्यावं आपण, की आपल्या मातृभाषेवरचा नितांत आदर जो आहे तो आम्ही व्यक्त करायला लागेल. अण्णा द्रमुक आणि द्रमुक हे दोन्ही पक्ष तामिळनाडूमध्ये भांडतात, एकमेकांच्या उरावर बसतात, पण दिल्लीमध्ये एकत्र राहतात. पण आमचे मात्र दिल्लीमध्ये एकत्र येत नाहीत. सावरकरांच्या प्रतिमेचं अनावरण करायचं असेल तर शरद पवारांना नाही म्हणावं लागतं. ही जी खंत आहे त्यात पवारांचा दोष आहे नाही अशा विश्लेषणाची आवश्यकता नाही. हे आमचं एकत्र येण्याची पद्धती आहे किंवा पद्धती नाही, ही भूमिका आम्हाला बदलायला लागेल भाषा समृद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून. आजही मुकेश शर्मांना आनंद असणार आहे. याचं कारण असं आहे की 9 वर्ष दूरदर्शनला डिरेक्टर राहिल्यानंतर सुद्धा त्यांचं मुंबईतलं जगणं भाषेमुळे त्यांना मराठी येत नाही म्हणून असह्य झालं असं घडत नाही, जे एखाद्या मराठी दूरदर्शन संचालकाचं चेन्नईमध्ये होईल, जे एखादी दूरदर्शन डिरेक्टरचं कर्नाटकमध्ये होईल किंवा केरळमध्ये होईल. आणि हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावरती मराठी माणसांनीच न्यायला पाहिजे. दरवेळेला आम्ही मराठी माणसं दिल्लीमध्ये हा मुद्दा मांडत नाही की अरे तुमची भाषा आम्ही इथे बोलतो म्हणून तुमचं जगणं. आज तमिळ माणूस जन्माला मुंबईमध्ये ना, मी खरंच सांगतो मरेच तेव्हा त्याला मराठी शिकण्याची गरजच भासत नाही. आम्ही राजधानी म्हणतो. हा आमचा दोष आहे की आमचा सद्गुण आहे. पण सावरकर म्हणतात तसं सद्गुणाचा अतिरेक विकृती आहे. कालच 26 फेब्रुवारी झाली पुण्यतिथी सावरकरांची. त्यांचं म्हणणं हेच होतं की सद्गुणाचा अतिरेक विकृती आहे. किती वेळा हा मुद्दा राजकीय पक्ष म्हणून बघण्याचा अर्थ नाही, पण तरी सुद्धा आज आता माझा मुद्दा संपवत असताना तुमच्या लक्षात आलं माझं काय म्हणणं आहे ते. घरांमध्ये सुद्धा तुम्ही घरी उत्तम मराठी बोला ना. लहान मुलाला जेव्हा बोलता येत नाही पण ऐकू येत असतं, तो जो कालावधी आहे जन्मल्यानंतरचा, तेव्हा त्याच्या कानावरती जाऊ दे की मराठी. ती त्याची स्फूर्तीची भाषा ठरणार आहे, प्रेरणेची भाषा ठरणार आहे, सांत्वनाची भाषा ठरणार आहे. मूल जन्मल्यानंतर त्याला बोलता येईपर्यंत पण ऐकू येत आहे, त्यावेळेला काय भाषा जाते, तो महत्वाचा मुद्दा आहे. आज मी सगळ्यात विद्यार्थ्यांना सांगतो की मातृभाषा शिकून घ्या. अमेरिकेत गेला तर एकटेपणा जाणवणार नाही. मातृभाषेच्या रूपात आई बरोबर असते तुमच्या आणि ती तुम्हाला तुमची करमणूक करत राहते, असा विचार मांडायला हरकत नाही. असो, त्या ज्ञानेश्वरांच्या 6व्या अध्यायातल्या
माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे. कुसुमाग्रजांनी ओवी अमृताची सखी असं म्हटलेलं आहे. तर ती अमृताची सखी का? तर ती समवयस्क माणसाबरोबर पैज लावली जाते. त्यामुळे माऊली जेव्हा म्हणतात की अमृताची पैजाशी जिंके, त्यावेळेला ही जी पैज लावण्याचा मुद्दा आहे तो समवयस्काबरोबर असतो नेहमी. आणि त्यामुळे ओवी अमृताची सखी असं कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेत म्हटलेलं आहे. त्या ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचं 6व्या अध्यायातलं अलीकडच्या काळातलं मराठीचं रूपांतर मी ऐकवतो आणि मी थांबतो. ते रूपांतर ऐकलं की आपल्याला कळेल की आपण कुठे कमी पडतो ते. ज्ञानेश्वरांना काय अभिप्रेत होतं, त्यावेळेला ऐकणारे कसे होते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माय मराठी बोललो जरी अमृतालाही जिंकतील सत्वरी, ऐशा अक्षरांची गुंफेन सरी, मधुर शब्द प्रणाली जिच्या कोमलते पुढती, सप्त स्वरांचे रंग फिके पडती, सुगंधही घेईल शरणागती जिच्या पुढे, रसाळ वाणीच्या लोभापायी जिव्हा येती कानांच्या ठाई, इंद्रिये करतील हात घाई आपसात, शब्द जरी कानांचे प्रयोजन, परी जीभ म्हणे हे माझे भोजन, नाकास मोहवी सुगंधी पण, ऐशी शब्दांचीच रूपे, पदपंक्ती नवलाची रीत, पाहून डोळे होतील तृप्त, म्हणती रुपयाची खाण पुढ्यात अमुच्या असे, पदास पूर्णता लाभता क्षणी, मन बाहेर येई धावनी, आणि सरसावे हात पसरुनी, मिठी मारण्या शब्दाला. मनासहित सगळी इंद्रिय त्या भाषेसाठी कशी तडफड करतात याचं अतिशय सुंदर वर्णन माऊलींचं त्या अध्यायामध्ये आहे. पण 99% मराठी माणसं त्या पहिल्या वाक्याचा आधार घेऊन आपली विद्वत्ता सिद्ध करत राहतात. आणि ते वाक्य आहे, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके. पुढचं वाचलं तर अंगावरती काटा येतो. पण मुद्दा एवढाच आहे की आम्ही या प्रदर्शनीय मराठी अभिमानात अडकायचं की नाही. धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. निर्मळ आनंद. स्वाति मैं स्वाति बीच में हाँ, नमस्ते एक सर। बात बताना भूल गया. बहुत बड़ा रीजन एक और सक्सेस का था. व्हेन आई टुक ओवर, मुझे बड़ा प्रेशर आता था दिल्ली से कि आप तो यूपी से हैं, वहां से हैं, और आप हिंदी प्रोग्राम क्यों नहीं शुरू करते. तो मैंने कहा भैया जिस किले की किलेदारी करने को दिया गया वो तो मराठी चैनल है. फिर मैंने उनको उल्टा मारा. मैंने कहा आप तमिल में तेलुगु में क्यों नहीं करते हिंदी प्रोग्राम चलाने के लिए, क्योंकि यहाँ पर लोग जो है वो एडजस्ट कर लेते हैं, एब्जॉर्ब कर लेते हैं, नहीं मानते थोड़ी मतलब थोड़ी है. एंड दैट वाज वन ऑफ माय रीजन, जिस वजह से बड़ी लड़ाइयाँ हुई मेरी डायरेक्टरेट में, इसमें उसमें. मैंने कहा भाई मैं नहीं करूंगा, मुझे रखना है तो मराठी प्रोग्राम ही चलेंगे. एंड आपने देखा होगा नगेन रवि एंड अदर दे आर उसके गवाह हैं, तो मैंने उसमें कॉम्प्रोमाइज नहीं किया. जी हाँ सर. इसलिए तो तालियां, मुकेश जी तालियां बजा रहा हूँ. थैंक यू सर. धन्यवाद हे, शर्मा सरजी. मराठीसाठी काय करायला हवं याची उत्तरं या सगळ्यामधून आपल्याला कळताहेत, आपल्यापर्यंत पोहोचताहेत, केलेले प्रयत्नही आपल्यापर्यंत पोहोचताहेत. मंगलाताई, यानंतर मी तुमच्याकडे येणार आहे. मराठी भाषेची श्रीमंती टिकवणं, ती सातत्याने वाढवणं, जोडीला शुद्ध भाषेची आस असणं, मग असे जसं म्हटलं तसं, म्हणजे बोलीभाषा टाळणं अशा अर्थाने नाहीये, तर अन्य भाषांची जी प्रचंड सरमिसळ असते की एक पूर्ण वाक्य पण किती जणांना बोलता येतं असं आपल्या आजूबाजूला वाटतं, तर किंवा मराठी बोलताना आपल्याला मराठी शब्दच आठवत नाही पूर्ण वाक्य शेवटापर्यंत नेण्यासाठी, तर त्याच्यावरचा आक्षेप म्हणा, त्याच्यावरती दुःख म्हणा, अशा अनेक गोष्टींचा गोंधळ सरमिसळ आपल्या मनात होत असते. तर या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं आणि हा तोल आपण कसा सावरू शकतो? खरं पुन्हा एकदा सांगायचं झालं तर अनेक प्रश्न याच्यामध्ये विचारलेले आहेत. काही गोष्टी आपण जशा गृहीत धरल्या किंवा जे काही वास्तव आता समोर आहे ते आपण मान्य केलं तर मला असं वाटतं की आपली प्रत्येकाची भूमिका यात खूप महत्वाची ठरते. आता समजा आपण काही कार्यशाळा घेतो, आपण निवेदनाच्या कार्यक्रमातून लोकांना सामोरे जातो, जिथे जिथे आपल्या अभिव्यक्तीची आपल्याला साथ मिळते किंवा आपण अभिव्यक्त करण्याची आपल्याला साधनं आपल्या हाती असतात, त्यावेळेला मगाशी म्हटलं तसं की आपण आपल्या रीतीनं आपल्या तऱ्हेनं मराठी भाषेचा आपला जो संबंध आहे तो वृद्धिंगत करणं, त्या भाषेची श्रीमंती, त्या भाषेचं सत्व, त्या भाषेतला जो काही गोडवा आहे तो आपल्या बोलण्यातून, आपल्या अभिवचनातून, आपल्या अवतरणातून लोकांपर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मी म्हणते ना की आपण मराठी भाषा कशी बोलतोय, लोकांपुढे कसं आपले विचार मांडतोय, इथपासून हे सगळं सुरू होतं. कारण काही गोष्टी आपण गृहीतच धरल्या की आता मराठीचा नुसता विचार नाही, आपला इंग्रजी
मराठीचा विचार. त्याच्यानंतर आपण मराठीचा विचार एकटेपणानं करूच शकत नाही, कारण पहिल्यापासून मराठीवर कन्नड, तामिळ, तेलुगू, उर्दू, हिंदी अशा सगळ्याच भाषांचे संस्कार झालेलेच आहेत. त्याच्यानंतर आपल्या बोली भाषा ज्या आपल्याला आपल्या अनेक वाहिन्यांवरच्या अनेक मालिकांमधून अतिशय सुंदर रीतीने सामोरे येतात. परंतु तरी देखील आपण आपल्या व्यवहारातली एक भाषा ठरलेली आहे आपण, जी आपली व्यवहाराची भाषा आहे, त्या भाषेकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन अधिक निकोप आणि सकारात्मक हवा असं मला वाटतं. आणि म्हणून उगीचच्या उगीच राजकीय स्वार्थापोटी निर्माण केलेल्या प्रश्नांमध्ये न अडकता मला असं वाटतं की आस्वादकाचीच भूमिका आपण घेणं आणि निवेदक हा आस्वादकाचीच भूमिका घेतो. मी तुला पुन्हा म्हणजे तू आता माझ्याकडे थोडासा वेळ दिलायस आणि किती वेळ शिल्लक आहे त्याचं मला भान आहे, पण तरी देखील मी तुला हे सांगते की शेवटी तुम्ही बोलता ते रंजक असणं, ते अर्थपूर्ण असणं, ते पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटणं आणि त्याच्यात तुम्ही दिलेले संदर्भ शोधून काहीतरी नव्यानं वाचावंसं वाटणं, हे वातावरण तुम्ही निर्माण करू शकता की नाही, हे तुम्ही पत्रकार म्हणून निर्माण करू शकता, शिक्षक म्हणून निर्माण करू शकता. आणि हा प्रयत्न मी प्रामाणिकपणे केलेला आहे. अगदी शेवटचं एक उदाहरण म्हणून तुला सांगते. मगाशी सांगितलं तसं की गाण्याच्या संदर्भात बोलत असताना, लेखिकेच्या संदर्भात बोलत असताना, संगीत दिग्दर्शकाच्या संदर्भात बोलत असताना असे अनेक मुद्दे येतात की जिथे तुमच्यातला आस्वादक समीक्षक हा जागा असेल तर तुम्ही त्याला निश्चित न्याय देऊ शकता आणि तुमच्या बोलण्याला आणि विचारांना दिशा देऊ शकता. आता बघ, ज्यांचं जन्मशताब्दी वर्ष चालू आहे त्या कवयित्री शांताबाई शेळके या म्हणजे त्यांचं ललित लेखन, त्यांची गीतं आणि त्यांच्या कविता यांच्यामध्ये सुंदर वाटा आहेत आणि त्या एकमेकात गुंतलेल्या आहेत. आणि या गुंतलेल्या वाटा जर तुम्ही लोकांपुढे ठेवल्यात तर त्यांना आनंद होतो. म्हणजे त्या गाण्याचं, आता पुन्हा मी गाण्याकडे आले कारण ते सर्वात महत्वाचं साधं सोपं उदाहरण आहे द्यायचं. तर एक ललित लेख आहे, त्याच्यामध्ये त्या असं म्हणतात, मी इन्ग्रिड बर्गमनचा एक सिनेमा बघितला आणि अमेरिकन सुरक्षा पथकातली ती अतिशय रूपहीन अशी साधी नर्स आहे, परंतु एका आणीबाणीच्या प्रसंगी वसतिगृहातल्या 50 मुलांना ती वाचवते आणि सुरक्षित स्थळी पोहोचवते. तिचं हे अतुलनीय धैर्य त्या सैन्यातला एक अधिकारी बघतो आणि तो अतिशय देखणा उमदा अधिकारी त्या क्षणी इतका भारावून जातो की तिच्याकडे प्रेम व्यक्त करतो. आता आपल्या स्नेहशून्य जीवनाला प्रेमाचा असा स्पर्श होईल अशी तिने कधी कल्पनाही केलेली नसते आणि ती अतिशय आनंदित होते. इथवर थांबतात शांताबाई आणि पुढे जातात. म्हणतात, 2 चिनी माणसं एकमेकांचं अभिष्ट चिंतन करताना म्हणतात, तुम्हाला 6 सुख मिळत. आता 6 सुख कोणती? तर 6 सुख अशी आहेत की दीर्घायुरारोग्य, संपत्ती, यश, लौकिक, त्याच्यानंतर कौटुंबिक सुख, नावलौकिक, या सगळ्या 5 गोष्टींची आपल्याला माहिती असतेच कारण ती सर्वांनाच हवी असतात. 6वं सुख कोणतं? तर ते आपल्या मनात राव्याप्रमाणे दडून असतं, ते जे आपल्याला फक्त माहित असतं. आणि असं म्हणून शांताबाई असं म्हणतात की मग हे 6वं सुख शोधायचं कुठे? तर गोपाळ कृष्ण जसा गोकुळात कुठेतरी लपून बसायचा आणि यशोदामाई रंजीस आली की मागून येऊन भॉक करायचा, तसं हे 6वं सुख आपल्या अवतीभोवतीच असतं आणि ते आपल्याला असं अचानकपणे भेटतं. हा मनातला रावा असतो. एवढं म्हटलं की ही वाट दूर जाते स्वप्नामधील रावा, माझ्या मनातला का तेथे असेल रावा. सारांश मला एवढंच म्हणायचंय की उत्तम उतारे, उत्तम साहित्य, उत्तम विचार साध्या सोप्या मराठीत सांगणं हे आपलं काम. मराठी ही ओघवती अशी भाषा आहे आणि तो जो तुम्ही म्हणालात तसा एक मनातला रावा आहे, तो जो निखळ निस्सीम आनंद असतो तो आपल्याला आपल्या मातृभाषेमधून आपल्याला मिळतो. मंगलाताई, तुम्हीच एकदा असं म्हणाला होतात आपण कधीतरी बोलत असताना की मराठी भाषा श्रीमंत आपण कोण करणार, तर ती श्रीमंतच आहे. ती श्रीमंती आपल्याला कळणं हे अतिशय महत्वाचं आणि कळीचा भाग ती आहे. कळायला पाहिजे. त्यासाठी म्हणून तुम्ही हे सगळं जाणीवपूर्वक करा असं मला वाटतं. नम्रपणे सांगा असं. गंधे सर, यानंतरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की भाषा आणि साहित्याचा प्रसार हा तुमच्या जिव्हाळ्याचा आणि कायमसाठीचा भाग राहिलेला आहे. सजगपणाने आयुष्यभर तुम्ही भाषा संवर्धनासाठी काम केलं, तर तुमचा हा जो भाषा प्रसाराचा, साहित्य प्रसाराचा अनुभव आहे त्याविषयी, त्या कामाविषयी आणि त्याच्या यशाविषयी काय सांगाल? म्हणजे तुमचा हा जो वसा आहे तो पुढे वारसा व्हावा यासाठी हा प्रश्न विचारतो. मगाशी
उपाध्ये सरांनी एक मुद्दा महत्वाचा उपस्थित केला होता, की आपले मराठी सगळे जे लोक आहेत ते सर्व समावेशक आहेत. सगळ्या भाषांचं स्वागत करतात आणि त्या भाषेमध्ये बोलतात. तर याचाच एक परिपाक किंवा प्रतिनिधी म्हणून आपल्याला मुकेश शर्मा हे सारखा अमराठी माणूस जेव्हा सह्याद्री वाहिनीचा संचालक म्हणून काम करतो आणि हे संपूर्ण मराठी साहित्य, संस्कृती, आणखीन एकूणच वेगवेगळे प्रकार जे कला प्रकार आहे ते समजून घेतो आणि सर्व निर्मात्यांना उत्तेजन देऊन मराठीचा एकूणच प्रवास हा सुकर होण्यासाठी, त्याचा प्रसार होण्यासाठी उत्तेजन देतो, ही या त्यांच्या गुणविशेषाची साक्ष आहे असं मला वाटतं. 10 ते 12 वर्ष मी अमृतवेल या साहित्यविषयक कार्यक्रमाची निर्मिती केली. याच्यापूर्वी आपल्याला आठवत असेल प्रतिभा आणि प्रतिमा, शरद चांदण वगैरे असे काही कार्यक्रम साहित्यविषयक झाले. प्रतिभा आणि प्रतिमा तर अतिशय लोकप्रिय असा कार्यक्रम होता, ज्याच्यातून अनेक लेखक कवींनी या कार्यक्रमातून हजेरी लावली आणि साहित्यानंद रसिकांना दिला. नंतरच्या काळामध्ये मात्र संपूर्ण टेलिव्हिजन चॅनेलच्या कार्यक्रमाच्या संकल्पनेमध्ये बदल झाल्यामुळे हा बराच वर्ष साहित्यविषयक कार्यक्रम बंद होता. तो पुन्हा नंतर आम्ही सुरू केला आणि मला सांगायला असा आनंद वाटतो की संपूर्ण वृत्तवाहिन्या किंवा वेगवेगळे कुठले चॅनेल असेल तर त्या चॅनेलमध्ये सातत्याने इतकी वर्ष चालणारा हा एकमेव असा साहित्यविषयक कार्यक्रम होता. काही चॅनेलनी जरूर प्रयत्न केलेले होते. काही काळ त्यांनी साहित्यविषयक कार्यक्रमही प्रसारित केले, परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आणि दुसरं एक महत्वाचं असं, जसं मगाशी मुकेश शर्मांनी सांगितलं की सर्वसाधारणपणे संगीत असेल, शास्त्रीय नृत्य असेल, कला असेल, साहित्य असेल, या कार्यक्रमांना प्रायोजक मिळत नाही, परंतु अमृतवेल हा त्याला अपवाद ठरला. साहित्यविषयक कार्यक्रमाला प्रायोजक मिळणं ही माध्यम क्षेत्रातली ही पहिलीच घटना होती. अदरवाईज साहित्यविषयक कुठल्याही कार्यक्रमांना प्रायोजक मिळत नाही. पण सातत्यानं हा कार्यक्रम राजहंस, डिंपल, रोहन प्रकाशन आणि ग्रंथाली अशा अनेक दिग्गज प्रकाशकांनी प्रकाशित केला. मग यावरून असं एक सिद्ध झालं की एक आर्थिक उपयुक्तता सुद्धा कार्यक्रमाची आपल्याला सिद्ध करता येते आणि त्याचबरोबर चांगला कंटेंट आणि आशय देखील देता येतो. हा जर आपण बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या चॅनेल्सना मी माझे सगळे मित्रमंडळी विचारतो, तुम्ही का नाही करत साहित्यविषयक चॅनेल असा कार्यक्रम, तर ते म्हणतात की नाही आम्हाला याला स्पॉन्सरशिप मिळत नाही. तर ऍक्च्युली प्रत्येक गोष्ट पैशासाठीच केली पाहिजे असं काही नाही. काही गोष्ट ही तुमच्या साहित्य संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी, मराठी भाषेची सेवा करण्यासाठी म्हणून आपण त्या राखीव ठेवल्या पाहिजे आणि ते आपलं कर्तव्यच आहे. परंतु दुर्दैवानं दृकश्राव्य माध्यमामध्ये मात्र याचा पाहिजे तितकं प्रभावीपणे प्रसार होत नाही असं मला वाटतं. मराठी जेव्हा मी अमृतवेल करत होतो तर त्यावेळेला एक साहित्यविषयक चर्चा त्याचं असं आयोजन होतं. त्याचबरोबर पुस्तक परिचय हा एक असा सेगमेंट होता की माझ्या असं लक्षात आलं की लोकांना वाचनाची आवड आहे, परंतु नेमकं काय वाचावं, कसं वाचावं, कुठलं पुस्तक कुठे मिळेल, कुठल्या प्रकाशकाचं आहे याची माहिती नसायची. तर त्यामुळे मी एक 5 ते 7 मिनिटाचा छोटासा सेगमेंट असा सुरू केला होता की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकांची माहिती द्यायचो आणि त्या कार्यक्रमाला अतिशय उदंड चांगला असा प्रतिसाद मिळाला. ज्या ज्या ठिकाणी मी जायचो तर काही ठिकाणी लोक आम्हाला म्हणायचे की तुमचा हा पुस्तक परिचयाचा सुरू झालं की आम्ही वही आणि पेन घेऊन बसतो की कुठलं नवीन पुस्तक आलंय, कुठलं वाचायचं वगैरे. तर या दृष्टीने पहिल्यांदा कसं आहे की लेखकांनी आणि पुस्तकांनी ही वाचकामध्ये पोहोचलं पाहिजे. त्यांनाच जर कळलं नाही, जसं पत्रकार आहेत, संपादक आहेत, लेखक आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात कारण ते वरच्यावर या सगळ्या गोष्टींच्या संपर्कात असतात. परंतु सर्वसामान्य माणसाला एखादं चांगलं खूप वेगळ्या प्रकारचं असं पुस्तक आहे जे माहिती देणार आहे, मनोरंजन करणार आहे, वेगळं जीवनाला दिशा देणार आहे, असं जर तुम्हाला त्या माध्यमातून समजून सांगितलं तर नक्कीच त्याचा विचार होतो असं मला वाटतं. आणि या दृष्टीने अमृतवेलनी एक बऱ्यापैकी जनजागरण साहित्याचा आणि वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याच्या दृष्टीने केला असं मला वाटतं. जगाच्या विस्तृत पटलावर जी या अनेक गोष्टी आपली निजक खूण म्हणून आपण सांगतो, जरी आपण एक सगळं जग एक खेळ असं म्हटलं तरी प्रत्येकाची एक स्वतंत्र ओळख असते जगभरातल्या वेगवेगळ्या समाजाची, वेगवेगळ्या वंशांची. तर मातृभाषा, आईची भाषा ही आपली निजक खूण आहे आणि तुम्ही म्हणता असं ती टिकवायची असेल, त्याची गोडी टिकवायची असेल तर साहित्य हेच माध्यम, हे सगळ्यांनी जर जवळचं केलं तर भाषा टिकायला किंवा भाषेची गोडी लागायला फार वेळ लागणार नाही. पठाण सर, यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे
मराठी भाषेचं वैभव, तिच्या अंतरंगातलं जे साहित्य आता आपण जे म्हणतो आहोत किंवा मराठी भाषेतून केलं गेलेलं जे चिंतन आहे ते का टिकायला हवं? ते चिंतन किंवा ही भाषा समजा नाही टिकली, तर त्यांनी काय नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, यामुळं कदाचित एकतर आपली जी संस्कृती आहे, म्हणजे ज्या भाषेमध्ये आपली संस्कृती आहे, ती संस्कृती आपण हरवून बसू. आणि जो समाज आपली संस्कृती हरवून बसतो, तो कुठे हेलकावे खातो हेच काही सांगता येणार नाही. कारण साने गुरुजी वाचल्यानंतर माझी आई माझ्या जीवनामध्ये माझी प्रेरणाच झाली. आणि म्हणून मला असं वाटतं, की बरं का, महाराष्ट्रामध्ये मला हे थोडंसं कटुबाज बोललं पाहिजे. म्हणजे संजयजी म्हणाले, की महाराष्ट्रीयन मनुष्य असा आहे, 10 माणसं बसली मराठी 11व्या माणसासाठी तो बोलतो. पण मला हे सांगितलं पाहिजे, की मराठीचं कौतुक करायचं तर मुलं मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायची. हे हे चालणार नाही. तुम्ही मला म्हणाल, "सर तुमचा काय अनुभव? तुम्ही असं कसं काय बोलता?" माझी 3ही मुलं मी मराठी माध्यमातून घातली. खरं म्हणजे मी प्राध्यापक होतो आणि माझी परिस्थिती होती त्याला इंग्रजी माध्यमातून आणि मी इथं प्रवरानगरला 20 वर्ष प्राध्यापक होतो. प्रवरा पब्लिक स्कूल अतिशय फेमस. तिथे मला एकच मुलगा आहे, तो आज सर्जन आहे, डॉक्टर आहे फार गव्हर्नमेंटमध्ये. तर ते म्हणे, की "सर तुमचा मुलगा इंग्लिश मीडियमला टाका ना." म्हटलं, "नाही." मराठी माध्यमातूनच तो शिकला. आता याचं कधी-कधी माझा मुलगाही मला विचारतो, "पप्पा तुम्ही का नाही मला मराठी इंग्रजी माध्यमातून टाकलं?" मी निशब्द होतो. पण मला एक आनंद असा मिळतोय, की जीवन जगण्याला जी प्रेरणा लागत असते. कारण केवळ तुमच्याकडे पदवी असणं, तुमच्याकडे पगार असणं म्हणून मनुष्य यशस्वी होत नाहीये. तर जीवन जगण्यासाठी त्याला संघर्षातून जायला लागतं. कारण संघर्ष हे त्याला जीवनामध्ये बळ देतो उभं राहायचं. आणि हे आज आमच्या मराठी माध्यमातून शिकल्याशिवाय ती प्रेरणा अहो आता दलित साहित्य आहे किंवा बलूत आहे किंवा उपरा आहे. हे वाचल्यानंतर ह्या लोकांचं जीवन काय आहे? म्हणजे मला किती प्रेरणा मिळते. म्हणजे मला खरोखर तुम्हाला एक आता तुम्ही मला किती वेळ देताय, पण मला तो प्रसंग सांगितला पाहिजे, की साहित्यातून कशी प्रेरणा मिळते त्याचं उदाहरण मी देतो. हं, मी तोच प्रसंग परत 9वी किंवा 10वीत असेल, 11वी त्या आमच्या काळामध्ये मॅट्रिक होती. आणि मी क्रौंचमध्ये खांडेकरांचं कादंबरी वाचली. हं. आणि काय भारावून गेलो मी त्या पुस्तकातून. आणि मग मी आमच्या गावाकडे एक एक टेकडी आहे, नवलाई टेकडी म्हणतात त्याला. तिथे मोठी दगडी शिळा आहे. त्याच्यावर जाऊन बसायचो संध्याकाळी. आणि त्यातले काही पॅरे पुन्हा वाचायचो. आणि मला अजून आठवतंय ते ते दिलीप आणि सुलोचना आणि मग हे दिलीपची ती सगळी काय की त्याला ते जावं लागतं बाहेर सारखं स्वातंत्र्य आंदोलनामध्ये तो भाग घेतो आणि मग हे 2 प्रेमी एकत्र येत नाही. मग तिची होणारी ओढाताण आणि मग ती विचार करते, ती निर्णय घेते की नाही, नाही हे काय दिलीपचं आपल्याबरोबर आता काय आता आपलं जमणार नाहीये. हा सारखा जेलमध्ये जातो. मग ते डॉक्टर भगवंतराव शहाणे एक शिकून आलेला आहे. डॉक्टर झालाय आणि ही सुंदर आहे सुलोचना आणि मग ती तिच्याबरोबर लग्न करते. आणि मग मी विचार करतो त्यावेळेला, की मला आयुष्यामध्ये दिलीप व्हायचं का डॉक्टर भगवंतराव शहाणे. ही प्रेरणा मला माझ्या आई-वडिलांनी नाही दिली. कारण ते अशिक्षित होते. त्यांना काही माहित नव्हतं शिक्षणाचं. शेवटपर्यंत मी काय शिकतोय त्यांना माहिती नव्हतं. आज दोन्ही हयात नाही माझ्या आई. पण ही जी प्रेरणा आहे, ही केवळ मराठी साहित्यातून तुम्हाला मिळेल. इंग्रजी साहित्यातून तुम्हाला अशी प्रेरणा मिळणार नाही. तुमची किती पुस्तकं वाचा तुम्ही ते विन वगैरे काय ते हू विल विन वगैरे काही नाही. त्यातून काही होणार नाही. ते व्यापाराचं टेक्निक शिकवतं. नफा कसा मिळवायचा. पण संघर्ष करून पुढे जायची जी प्रेरणा आहे, ती आमची मराठी पुस्तकं देते. आणि म्हणून आपण एक कृती कार्यक्रम ठरवला पाहिजे सरकार. नुसतं बोलायचं नाही. काय काय कृती कार्यक्रम? तर तालुका लेव्हल पासून तुम्ही अशा एक एक कार्यक्रम करा किंवा तुम्ही त्यांना एक पुस्तक द्या वाचायला मुलांना मराठीमध्ये. उपलब्ध करा आणि सांगा की याच्यावर तुम्ही वाचायचंय आणि याच्यावर बोलायचंय तुम्ही. किंवा याच्यावर आपली स्पर्धा होणार आहे. वक्तृत्व स्पर्धा होणार आहे याच्यावर. आणि जो पहिला येईल त्याला महाराष्ट्र शासनाचं बक्षीस मिळेल. अहो याला किती पैसे लागतील हो? काही लाख रुपये लागतील. पण याच्यामुळे वातावरण निर्माण होतं. कारण मी एक शिक्षण मध्ये माझी आयुष्य हयात गेली. मी 50 वर्ष प्राध्यापक आणि कुलगुरू वगैरे म्हणून सांगतोय, की असा कृती कार्यक्रम सरकारने केला पाहिजे. जिल्हा लेव्हलला स्पर्धा ठेवा. तुम्ही त्याला एक पुस्तक वाचायला द्या मराठीचं उत्तम पुस्तक. आज मराठीची उत्तम पुस्तकं उपलब्ध आहे, पण ती मुलांना माहितीच नाहीये. ती तुम्हाला उपलब्ध करून द्यावी लागते. प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या वॉर्डमध्ये एक एक अशी काय वाचनालय सुरू केलं पाहिजे. कारण कृती कार्यक्रम ठरवा ना. नुसतं आपलं मराठी गौरव दिन आला की अशी भाषणं करायची, तेवढा कार्यक्रम करायचा त्यापुरता आणि संपलं असं नाही चालायचं. आणि त्यांनी सांगितलं पाहिजे की माझ्याकडे उत्तम पुस्तक आहेत मराठीची. आमच्याकडे क्रौंचवध आहे, आमच्याकडे ययाती आहे, आमच्याकडे साने गुरुजींची सर्व पुस्तकं आहे, आपण सारे भाऊ आहे. श्यामची आई घेऊन जा वाचायला.
वाचा आणि मला आणून द्या. कोणी असं करत नाही. म्हटलं वाचन ही वाचनाची संस्कृती कशी निर्माण करते. कॉर्पोरेशन याच्यामध्ये काम करू शकते, जिल्हा परिषद काम करू शकते, नगरसेवकाकडे नंतर जाऊ आपण. कॉर्पोरेशनने अशी किती अशा लायब्ररी केलेल्या आहेत शहरामध्ये, त्या ठिकाणी उपलब्ध आहे पुस्तक, केवळ पॉप्युलर मराठी बुक्स, की जे मला मिळत नाही वाचण्यासाठी त्या मुलाला. तर माझी अशी विनंती आहे की आपण केवळ मराठीचं कौतुक करायचं आणि मुलांना मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आणि नोकरीसाठी त्यांना गल्फ कंट्रीत पाठवायचं, हे थोडंसं मी कडू बोलतो. हे यामुळे मराठी भाषा हे होणार नाही, काय समृद्ध होणार नाहीये. कारण असं लोक म्हणतात की आता मराठी भाषा संपते काय, आणि म्हणून आपल्याला काही कार्यक्रम आखला पाहिजे, कुठेतरी निर्णय घेतले पाहिजे, कुठेतरी राज्य स्तरावर जिल्हा स्तरावर. मी कुलगुरू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचन स्पर्धा घेतली विद्यापीठामध्ये, आणि म्हटलं बाबासाहेब आंबेडकर 24 तास वाचायचे, तुम्हीच वाचत आला. आमची मुलं लायब्ररीमध्ये 2 महिने, नागपूर विद्यापीठात सांगतोय, 2 दिवस विद्यापीठामध्ये त्या लायब्ररीमध्ये वाचत बसली, 2 दिवस. म्हणजे तिथेच त्यांचं ते काय टॉयलेटला जाणं वगैरे सगळं ते तिथे त्या लायब्ररीमध्ये वाचनाची आवड लावणं, असे प्रकल्प आपण काहीतरी घेतले पाहिजे, काहीतरी कार्यक्रम झाला पाहिजे, तर मराठी भाषा टिकेल. नाही तर आज गरीब माणसं फक्त मराठी टिकवत आहेत, मराठी बोलताना मुलांना मराठी शाळेत टाकतायत. जो सगळा मी म्हणतो मिडल क्लास, इव्हन मिडल क्लास आणि अपर मिडल क्लास तर सोडूनच द्या, ते मराठीपासून दूर चाललेले आहे. उद्या ते ज्ञानेश्वर महाराज कोण हे सुद्धा आपल्याला विचार, एवढंच नाही पण उद्या ते बाबासाहेब आंबेडकर चरित्र काय हे सुद्धा विचारते. आणि म्हणून मराठी भाषा, आपलं साहित्य, आपली संस्कृती, आपली मराठी संस्कृती, आपल्या आई वडिलांच्या बद्दल प्रेम, नातेवाईकांच्या बद्दल प्रेम. अहो खांडेकरांना विचारलं की वि. स. खांडेकरांना की तुम्ही आत्मचरित्र लिहा ना, ते बोलले आत्मचरित्र, अहो मी जे लिहिलं ते काय आहे, माझं आत्मचरित्रच आहे, मला जे जाणवलं तेच तर मी लिहिलं. अशा पद्धतीचं मराठी माणसाचं जीवन हे मराठी पुस्तकामध्ये आलं पाहिजे. इंग्रजी माणसाचं पुस्तक इंग्रजी माणसाचं जीवन वाचून आमची मुलं ही ह्या खरे आमचे वीर पुरुष किंवा खरे ज्ञानेश्वर निर्माण होणार नाही. तर मी अतिशय तळमळीने सांगतो, मला कोणाला दुखवायचं हे नाहीये, पण केवळ मराठी भाषेचं कौतुक करायचं आणि मुलांना मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवायचं हे चालणार नाही. सरकारने याच्याबद्दल काहीतरी शिकू दे त्यांना. आता ते आपण म्हणाले ना गंदे साहेब की नाही ते अनिवार्यच आहे, मला माहित नाही, मी जगामध्ये आहे ट्रॅव्हल. इंग्रजी भाषा ही फक्त 11-12 देशात बोलली जाते, जगात बोलली जात नाही. म्हणजे मला स्वित्झर्लंड मध्ये एक माणूस बोलत नाही, फ्रान्स मध्ये एक मनुष्य इंग्रजी बोलत नाही. म्हणजे मला शेवटी हॉटेलमध्ये जाऊन सांगावं लागलं फ्रान्समध्ये की मला हा पदार्थ पाहिजे खायचा, कारण कोणाला ते म्हणतात की जपानमध्ये तर ते पहिल्यापासून इंग्रजी शिकवतात. तर इंग्रजी भाषा म्हणजे सगळं जगामधून सगळं काही आहे आज आहे. त्यामुळे आमच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या, आमची मुलं आज फॉरेन मध्ये जे इंजिनियर म्हणून जे आज सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत ते बिकॉज ऑफ इंग्लिश लँग्वेज मान्य करतो मी. पण जसं तुम्ही आता म्हणालात की समाजातल्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत किंवा निम्न स्तरापर्यंत किंवा अगदी खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा समाजापर्यंत जोडण्याची भाषा ही मराठी भाषा आहे. आणि खरं म्हणजे अनेकदा आपल्याला हे दिसलेलं आहे की भाषा ही ज्ञानभाषा नसते, तो समाज, ती भाषा बोलणारा समाज स्वतःची प्रगती किती करतो त्यावर अवलंबून आहे. आणि ही परंपरा जगभर आहे. आता जर आपण पाहिलं तर आपल्यानंतर 1 वर्षांनी स्वतःचं अस्तित्व ज्याला मिळालं त्या इस्रायलनी जवळपास 1700 वर्ष मृत असलेली हिब्रू भाषा ही आज ज्ञानभाषा करून दाखवलेली आहे. त्यामुळे भाषेपेक्षा समाज आणि आपल्याकडे जी एक परंपरा आहे ती धरून ठेवणं आणि शेवटच्या माणसाशी जोडलेपण असणं, त्याला एक सामाजिक कंगोरा असा सुद्धा भाषेला आहे भाषा टिकण्याची, की आपल्याच समाजापासून आपण तुटून जाऊ. आणि आता जसं तुम्ही वाचनाचं, पुस्तकांचं, वाचनालयाचं म्हणालात, म्हणजे या सगळ्या चर्चेतून अनेक वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते आपल्या समोर आलेले आहेत. खरं तर अनेकदा ते माहीतही असतात आपल्याला, पण आपण पुन्हा पुन्हा त्याच विषयांवर बोलतो. याचं कारणही मला स्वतःला अनेकदा वाटतो की सायं प्रार्थना जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ती काही नवीन असते, पण चांगल्या दृष्टिकोनाचा जो संस्कार आहे तो रोज व्हावा लागतो, नित्य व्हावा लागतो. म्हणजे कुठेतरी आपल्याला पण पटायला लागतं. पठाण सर खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. तुमचा स्वतःचा प्रवास हा पुस्तकांचा हात धरून समतोल विचार. आज एका बाजूला तुम्ही तुमच्या धर्मातले उत्तुंग विचार जसे म्हणतात तसे ज्ञानेश्वरांचेही म्हणतात, तर आपल्या सगळ्यांसाठी वाचन हे तुम्हाला किती सुंदर दृष्टी आणि समतोल कसा देतं त्याचं उदाहरण आहे. खरंच धन्यवाद सर. यानंतरचा प्रश्न मला शर्मा सरांना विचारायचा आहे. शर्मा सर आहेत आता, बोलू शकणार आहोत? शर्मा सर डिस्कनेक्ट झाले. पठाण सरांच्या याच्यावर एक मला ऍडिशन करायचंय.
हो हा, सर. खरं. हा, हॅलो हॅलो. बोला सर हा, रणजित. बोलू ना. हा, हा. नाही, अतिशय त्यांनी महत्वाचा मुद्दा सांगितला. तर आपण गृहीत आता इंग्रजी आपण मान्य केलेलं आहे, पण बेसिकली भाषेच्या संदर्भामध्ये आता परिस्थिती, जागतिक परिस्थिती अशी आहे, मगाशी ते म्हणाले ते बरोबर आहे, की चायना, त्याच्यानंतर जपान, जपान. फ्रान्स, सौदी अरेबिया ह्या देशामध्ये भाषेसाठी एक कल्चरल डिप्लोमसी म्हणून करोडो डॉलर्स खर्च केले जातात. हम्म. आणि चायना तर त्यांच्या मॅन्डरिन भाषेचा प्रसार करण्यासाठी लाखो डॉलर्स अमेरिकेतल्या विद्यापीठांना सोडते तिथे प्रसार करण्यासाठी. हेतू काय, की तिथे ना जे विद्यार्थी आहेत त्यांनी मॅन्डरिन शिकावं आणि मग आपल्या देशात येऊन आपल्याच व्यवसायामध्ये, रोजगारामध्ये संपूर्ण शिक्षण घ्यावं, हा सगळा आहे. तर आपल्याकडे हा कल्चर डिप्लोमसीचा भाग जो आहे तो फारसा दिसत नाही. तर ह्या पद्धतीने जर आपल्याला मराठी भाषेचा प्रसार करायचा झाला तर केवळ मराठी दिन साजरा करणं किंवा स्पर्धा घेणं, निबंध वगैरे वगैरे हे सगळे प्रकार होणं त्यांनी काही फार साधेल अशातला भाग नाही. खरं साधायचं असेल काय, तर तुम्ही पुस्तकांची निर्मिती, उत्तमोत्तम ग्रंथ, उत्तमोत्तम साहित्य, पुस्तकं यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे आणि ती अतिशय स्वस्त आणि सुलभ याच्यामध्ये ती वाचकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आज आपल्याला कुठल्याही मराठी भाषेतलं 100-150 पानाचं पुस्तक घ्यायचं असेल तर 150 ते 200 रुपये लागतात, आलं लक्षात. आणि चांगल्या पुस्तकाची किंमत 800-1000 पर्यंत जाते. तर आज हे मराठी माणसाला, सर्वसामान्य गरीब ग्रामीण भागातल्या, ज्याला आपल्याला वाटतं, म्हणजे शहरी भागातले लोक तर मराठी घेऊ शकतात, पुस्तक थोडंफार अफोर्ड करू शकतात, परंतु इतर भाषेतल्या लोकांनी जर वाचावं असं वाटत असेल, म्हणजे त्यांच्या रोजीरोटीच्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त, तर ते स्वस्त होणं गरजेचं आहे. आणि स्वस्त केव्हा होईल, जेव्हा मोठ्या प्रमाणात ते खपेल तसं. आपल्याकडे 1000ची मराठी पुस्तकाची आवृत्ती ही चांगल्या लेखकाची सुद्धा खपायला 1.5-2 वर्ष, 3 वर्ष लागतात. व्हेअर ॲज तमिळ, तेलुगू, मल्याळम इथे सामान्य दर्जाचे लेखक आहेत, त्यांची पहिली आवृत्तीच ही 3 ते 4000 पुस्तकाची असते आणि ते सहज खपते. भैरप्पा सारखे जे लेखक आहेत त्यांची पुस्तकाची एक आवृत्ती ही 40,000 पुस्तकांची असते. तर बेसिकली आपण जर पुस्तकांचा प्रसार करायचा असं म्हटला तर त्याला अनुदान ज्याला म्हणतात, सबसिडी असं म्हणतात, त्या पद्धतीच्या संपूर्ण व्यवहाराला चालना सरकारने दिली पाहिजे. आणि एक तो आपलं कर्तव्य आहे, एक सांस्कृतिक कर्तव्य असं म्हणून जर हे सगळ्या प्रकाराकडे पाहिलं तर मला नाही वाटत की फार याच्यात अडचणी येतील. कारण आता आपण म्हणतो तसं की एक वेळ आपण मान्य करू की आपल्याला करिअरसाठी, नोकरीसाठी इंग्रजीची कास धरणं गरजेचं आहे. पण त्या व्यतिरिक्त या भाषेचा गोडवा, या भाषेचं माधुर्य, या भाषेतून आपण जे सगळं घडतो आहोत, एकूण आपल्या व्यक्तिमत्वाला जो आकार मिळतो आणि मराठी साहित्याचं एवढं सोनेरी समृद्ध दालन आहे, त्याचा जर परिचय व्हायचा असेल तर हे सगळं धन सामान्य माणसाच्या दारामध्ये गेलं पाहिजे. आणि त्यासाठी मग सरकारने पैसा उपलब्ध करून देण्याची गरज आहे असं मला वाटतं. खरं आहे. मगापासून जो एक दृष्टिकोनाचा आणि दूरदृष्टीचा आणि विजिगीषू वृत्ती हाही एक त्याला पैलू जोडायला हवा. मगाशी जसं मी इस्रायलचा उल्लेख केला, थोडंसं बोलायचं होतं याच्यामध्ये. हा, बोला. एकच वाक्य की बोला. आपण या सगळ्या चर्चेमध्ये समाज माध्यम आणि त्याच्यावरनं अभिव्यक्त होणारं जे सर्वसाधारण मराठी मन आहे त्याचाही विचार घेतला पाहिजे. आज समाज माध्यम इतकी प्रगत आहेत आणि कोरोनाच्या काळामध्ये तर आपण त्याचं महत्व बघितलंच, पण माणूस माणसाला जोडणार आणि त्यासाठी मराठी भाषेचा अतिशय चांगला वापर हा समाज माध्यमामध्ये होतोय, तेव्हा आपल्याला तेही वापरता येतं आणि अतिशय डोळसपणे वापरून आपण जे म्हटलं की चांगली मराठी, साधी मराठी, शुद्ध मराठी, त्यातले संदर्भ आणि केवळ साने गुरुजी खांडेकर नव्हे, आतापर्यंत जेवढे म्हणून आपले मराठी लेखक आहेत, कवी आहेत, नाटककार आहेत, त्यांच्यातलं सगळं चांगलं चांगलं याच माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न हा सुद्धा आपल्याला आवर्जून करायला पाहिजे. करायला हवा. नक्की. शर्मा सर, नमस्ते. शर्मा सर आहेत? हाँ बोलिए बोलिए. शर्मा सर, आता ही जी चर्चा सुरू आहे त्याला जोडून मराठी भाषा टिकण्यासाठी ओके, हा काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? सबसे पहले तो होना चाहिए विल, और स्पेशली जो गवर्नमेंट के चैनल्स हैं जो जिनको करना चाहिए था इतने सालों से नहीं किया, दैट इज वन प्लेस. लेकिन छोड़िए, जाने दीजिए. अभी भी जो नए हमारे नेटवर्क आ गए हैं, नए हमारे जो ये क्या बोलते हैं इंटरनेट से, और इसके माध्यम से नई टेक्नोलॉजी या सोशल मीडिया के माध्यम से पीपल विल हैव टू डू प्रोग्रामिंग, लॉट ऑफ प्रोग्रामिंग. और बच्चों को बोलना पड़ेगा. घर में भी आप बिल्कुल, पेरेंट्स भी नहीं चाह रहे आजकल. क्या दोनों पेरेंट्स जो है वो अपना काम में लग जाते हैं.
जॉइंट फैमिली का सिस्टम खत्म हो गया, तो क्या मराठी का कोई भी लोकल लैंग्वेज जो है वो पनप नहीं पा रही है? इवन फॉर दैट मैटर हिंदी हम कहते हैं, लेकिन घरों में हिंदी भी नहीं बोल रहे, क्योंकि हर एक का ही कहना यार अंग्रेजी सीखो, अंग्रेजी बोलना करो, बिकॉज जॉब करना है। तो एक बन गया है माइंडसेट लोगों का। और जब बच्चा 4 अक्षर इंग्लिश के बोल लेता है तो बोले हाँ इसने ये अचीव समथिंग नाउ। जैसे संजय जी अपनी तरफ से बहुत कुछ कर रहे हैं, मैंने देखा उनका अपना चैनल है, 20-1 हजार उनके सब्सक्राइबर्स हैं। आई डोंट नो अबाउट मंगला जी, वो क्या कर रही हैं। हाँ लोकल है, लोग मैं वही कर रही हूँ। क्योंकि हाँ मंगला जी, क्योंकि आप लोग जब तक नहीं आगे बढ़ेंगे तब तक ये दिस प्रोसेस हैज टू बी कंटिन्यूअस। यू कैन नॉट से दैट मैंने कर दिया, जैसे मैं भी आज पागलों की तरह कुछ ना कुछ कर ही रहा हूँ चैनल पे। तो कहने का मतलब है कि वो कहते हैं आप जो एग्जस्ट लाइन खिंच गई अभी उसको तो नहीं मिटा सकते, लेकिन एक दूसरी लाइन खींचने का प्रयत्न खत्म नहीं होना चाहिए, वो चाहे लोकल लैंग्वेज की लाइन हो या किसी भी कार्य की हो। तो मुझे यही लगता है कि वो थोड़ा सा आप लोग तरफ से और पेरेंट्स लेवल पर भी वार्तालाप भी हो, बिकॉज पेरेंट्स भी आजकल इसमें इंटरेस्टेड नहीं है कि बच्चे को लोकल अपनी मातृभाषा का ज्ञान हो। थोड़ा बहुत शुरू में बता दिया, उसके बाद बच्चे को अंग्रेजी पढ़ना जरूरी है, तो वो एक समस्या भी है। मैं तो डेलिबरेटली जा करके बाहर कहीं भी, अलग बात है कि हिंदी में मेरा थोड़ा वर्चस्व है और मैं बोल लेता हूँ, मैं अंग्रेजी बहुत कम बोलने की कोशिश करता हूँ, नहीं तो नहीं अवॉइड ही करता हूँ। तो लोकल जब तक हम नहीं करेंगे, और सबसे बड़ा क्या है जो मैंने ऑब्जर्व किया 5-6 साल सह्याद्री में, आप लोग बहुत सहिष्णु हैं। आपको मतलब मराठी मानुष में हर चीज को ऑब्जर्व करने की क्षमता नहीं। यार यू पुट अ लाइन, नहीं गुरुजी आप ये गड़बड़ है, आपको ऐसा नहीं करना है, आपको बोलना है तो बोलना है मराठी। आप देखिए ना तमिल में, मैंने वही लड़ाई कर रहा था कि तमिल में प्रोग्राम एक हिंदी का चल जाए तो अगले दिन तो मालूम पड़ा वहां पर धरना हो जाता था गेट पर। तो मेरा ये कहना है कि ये थोड़ा सा अभी भी पॉसिबल है, जो आप लोगों के पास जो भी ज्ञान है उसको सोशल मीडिया पे ला करके लोगों के साथ बांटिए, कैसे भी बांटिए, वो आप जानती है बेहतर। बिल्कुल सही बात, अगदी बरोबर बरोबर आहे, अगदी बरोबर। इच्छाशक्ती महत्वाची आहे आणि प्रत्येकाने स्वतःपासून जाणीवपूर्वक सुरुवात करायला हवी आहे. आणि त्याच्यासाठी महत्वाचं आहे, जसं इस्रायलचं मगाशी मी म्हणत होते की इस्रायलने हिब्रू भाषा पुन्हा जेव्हा पुनरुज्जीवित केली त्यावेळेला त्यांनी महत्वाचं आवाहन हे केलं होतं की आपली जमीन आणि आपली भाषा नसेल तर आपलं अस्तित्व टिकू शकत नाही. म्हणजे काय, ती वेळ येण्याची वाट न बघता आपल्या मराठी माणसांना कळायला हवं की एक नाही तुम्ही अनेक भाषांवरती प्रभुत्व मिळवा, पण पहिली तुमची भाषा तुम्हाला स्वच्छ, शुद्ध आणि त्यामध्ये खरंच एक सुंदर लाघव आहे, त्या लाघवासहित बोलता यायला हवी. दुसऱ्या भाषेला कधीच कोणाचा विरोध नसतो, पण म्हणून आपल्या भाषेविषयी कमीपणाची जी एक जाणीव निर्माण होते, ती एक पराभूत मानसिकता आपल्याकडे आहे, ती बदलायला हवी आहे. आणि असं दिसतं आहे की शैक्षणिक धोरण बदलतं आहे. 5वी पर्यंत मराठी सक्तीची 23 सालापासून होणार आहे असं ऐकू येतं आहे. तर निदान उजळ दिवस येतील मराठीला असं आपण म्हणूया. उपाध्ये सर तुमच्याकडे एका प्रश्नासाठी यायचं आहे. उपाध्ये सर, हा बोला बोला. मातृभाषेचं आपल्या जगण्यातलं स्थान नेमकं काय आहे, ते तसं का आहे असं तुम्हाला विचारायचं आहे. कारण मातृभाषा आणि मनःशक्ती या विषयीची सुद्धा एक तुमची सुंदर आणि अत्यंत महत्वाची मांडणी आहे. म्हणजे ज्याला म्हणतो की जीवनाचे वेगवेगळे आपली ध्येय असतात किंवा प्रेरणा असतात आणि आपल्याला काहीतरी मिळवायचं असतं, तर ती एक आपली भारतीय म्हणून, महाराष्ट्रीयन म्हणून एक मानसिकता आणि मनःशांतीला जोडलेली मानसिकता असं एक आपल्याकडे सुंदर परंपरा आहे. तर मातृभाषेतलं तुमच्या दृष्टीने जगण्यातलं स्थान काय आहे? मातृभाषा ही नेहमीच अभिजात असते. हो. चित्रकार रवी परांजपे यांनी शिखरे रंगरेषांची पुस्तकामध्ये अभिजात शब्दाची व्याख्या दिली. ते असं म्हणतात की उत्स्फूर्तता वजा कारागिरी म्हणजे अभिजात. जे जन्माला आलं तेच सौंदर्य स्थळ घेऊन आलं, त्याला पुन्हा त्याच्यावरती काही विदग्धपणा म्हणजे कुठच्याही प्रकारची पुन्हा मांडणी करावी लागली नाही. आणि त्यामुळे मातृभाषा ही त्या पद्धतीनंच येते आणि ती सहज येते. म्हणजे साधा आपल्याला कान उघडे ठेवावे लागतील, कारण कानच हा एक अवयव असा आहे की जो तुमच्या आचरणावरती परिणाम करतो. म्हणून ऐकणं हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मी म्हटलं कपड्याला इस्त्री करायला पाहिजे शर्टाला, तर ड्रायव्हर म्हणाला, चालक म्हणतो मला की हो ना, एका दिवसात शर्ट उदास होतो. आता एका दिवसात शर्ट उदास होतो हा साहित्यिक दृष्टांत आहे असं मला नेहमी वाटत राहील. एसटी स्टँडवरच्या मॅनेजरला म्हटलं एसटी वेळेवर आहे का, तर तो म्हणाला वेळेवर आला ते काय घड्याळ आहे. तर मला वेळेवर आला ते घड्याळ या वाक्यामध्ये मला साहित्य दिसत राहिलं. म्हटलं नाही मला थोडी घाई आहे, तर तो म्हणाला घाईला पण वेळ लागतो. आता हे ते काही लेखक नव्हे, ते साहित्यिक नव्हे, पण अशा पद्धतीने येणारा मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे ना
की आमच्या इथे आटपाट नगर होतं, तिथे एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. आमच्या इथे श्रीमंत ब्राह्मण कधी नाही, पण श्रीमंत आहेत, पण मनोवृत्तीचा मुद्दा आहे. मला नेहमी असं वाटतं की हा जो प्रश्न आहे किंमत किती आहे, हा मी डॉमिनोच्या पिझ्झाला विचारत नाही. डॉमिनोजचा पिझ्झा जो दार देतो तो घेतो आणि तो 15 मिनिटात आला म्हणून त्याला वरती टीप देतो. म्हणजे जी वस्तू तुमच्या पोटामध्ये 12 तासही टिकत नाही, त्या वस्तूच्या किमतीबद्दल तुम्ही चर्चा करत नाही. पण ज्या पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञान तुमच्या डोक्यात येणार आहे आयुष्यभर, त्याच्या किमतीच्या बाबतीमध्ये आम्हाला हा अशा पद्धतीचा विचार लागतो. मला असं वाटतं की आता थोडं मराठी माणसांनी उदार व्हायला हवं. धनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा उदार व्हायला पाहिजे. मगापासून तुम्ही इस्रायलचं उदाहरण देताय तुम्ही. इस्रायलमध्ये तिथे द्वैमासिक निघतं आणि ते द्वैमासिकाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित असताना इस्रायलमध्येच ते म्हणाले तुम्ही भाषण करा. म्हटलं माझा कार्यक्रम आहे, आता मी काही भाषण करत नाही, पण तरी बोला तुम्ही. म्हणून मी एक सुख नावाची कविता मी सादर केल्यावर तिथली जी सूत्रसंचालक होती, ती जे पुढचं वाक्य म्हणाली ते वाक्य ऐकून मी आवाज झालो. ती म्हणाली, उपाध्ये म्हणतात तसं जर सुख आयुष्यात मानता आलं तर पिठल्याचं पण श्रीखंड करून खाता येईल, नाहीतर समृद्ध घरातली असमाधानी माणसं श्रीखंडावर पण वेखंड घालून खातात. मला तो धक्का होता की येरुसलेम मध्ये असलेल्या हिब्रू ज्यांची भाषा आहे त्या भाषेमध्ये मी चौकशी केली, त्यामुळे आमची कर्मभाषा आहे. आणि पुन्हा तोच मुद्दा, तिथल्या रणगाड्यांच्या फिल्मला बघायला गेलो आम्ही, तर आम्ही उशिरा पोचलो आणि उशिरा पोचलो म्हणून आम्हाला संधी मिळणार नाही असं लक्षात आलं. म्हणून परत फिरलो तर तिला गोरापान तरुण उभा होता स्टेनगन घेऊन आणि त्यांनी आम्हाला विचारलं की आर यू फ्रॉम इंडिया? म्हटलं येस. सो आर यू फ्रॉम महाराष्ट्र? आय सेड येस. आम्ही दोघं मराठीत बोललो होतो, माझ्या यजमान आणि मी. तो म्हणाला वेट, म्हणून त्याने आम्हाला थांबायला सांगितलं. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, पॅनलवरच्या सगळ्यांना सांगतो मी की त्यांनी तो ऑफिसर बाहेर आला आणि संपूर्ण 1000 लोकांचं थिएटर पुन्हा उघडण्यात आलं फक्त 2 मराठी माणसांसाठी. मला काटा आला अंगावरती. पुन्हा ती 45 मिनिटाची फिल्म आम्ही बघितली, थिएटर रिकामं आणि आम्ही दोघंच जण. बाहेर पडताना मी इंग्रज आलेला मराठी माणूस असल्यामुळे मी त्याला थँक्यू म्हटलं त्या ऑफिसरला. तर त्या ऑफिसरने मला विचारलं, तुम्ही मला विचारलं नाहीत की मी का पुन्हा थिएटर ओपन केलं म्हणून. मी म्हटलं का केलं? तो म्हणाला बिकॉज यू आर फ्रॉम महाराष्ट्र अँड दॅट इज द ओनली प्लेस ऑन अर्थ वेअर ज्यूज आर नॉट हॅरॅस्ड. ती एकच जागा अशी आहे की जिथे ज्यूजना त्रास दिला गेला नाही, असं म्हणून त्यांनी महाराष्ट्राचं कौतुक केलं. मला काटा अंगावरती. आम्ही खरंच ज्ञानेश्वर माऊलीने म्हटल्याप्रमाणे प्रेम करतो का? आणि म्हणून हे सगळेच मुद्दे एकात एक विचित्र पद्धतीनं गुंतले गेलेले आहेत. काही एकमेकांना विरोध करतायत आणि काही एकमेकांना छेद करत प्रवास करत राहतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसं, आवडी आणि लाजवी छंद म्हणावा का जो थकवी, पिसे आणि न भुलवी तरी त्याची काय. तर आवडी आणि लाजवी असं नाही असता कामा. शेवटचं उदाहरण देतो आणि थांबतो. टोरंटोमध्ये देशपांडे नावाचे गृहस्थ होते. त्यांनी टोरंटोच्या गव्हर्नमेंटच्या लायब्ररीमध्ये रिसर्च डिपार्टमेंट सुरू केलं आणि 2-3 पुस्तकांनी सुरू केलं. ते खूप मोठं रिसर्च डिपार्टमेंट झालं. त्याच वेळेला त्यांनी कॅनन गव्हर्नमेंटकडे एक परवानगी मागितली की मला मराठी सेक्शन सुरू करायला परवानगी द्या. म्हणून त्यांनी मराठी विभाग त्या लायब्ररीमध्ये सुरू केला. पण तो सुरू केल्यानंतर त्यांचा नियम असा होता की पुस्तक घेऊन गेल्याची आणि परत आणण्याची नोंद किंवा कॉम्प्युटरमध्ये वगैरे व्हायला पाहिजे. आमचं दुर्दैव आहे, पॅनलवरच्या सगळ्यांना सांगतो की माझ्या कार्यक्रमाच्या वेळेला त्यांनी मला विनंती केली की तुम्ही कार्यक्रमातून असं आवाहन करा की तुम्ही जाऊन तिथे पुस्तकं घ्या म्हणून. आणि दुसऱ्या माझ्या कॅनडाच्या व्हिजिटला मी देशपांडेला भेटलो. त्या म्हणाले लायब्ररी बंद झाली कारण मराठी माणसांनी टोरंटो मधला तिथे जाऊन पुस्तकच घेतली नाहीत, जी मी पुस्तकं जमवून त्या मराठी विभागामध्ये ठेवत होतो. किती सौंदर्य साहित्य याचा विचार केला तरी मूलभूत रचनेमध्ये जोपर्यंत त्या आतड्याला वाटत नाही की हे मातृभाषा म्हणल्यानंतर आई ग ही कळ जी आहे ना, ती कळ भाषेविषयी पण यायला लागेल. त्यात कोणत्याच भाषेचा द्वेष नाही. पण टिकण्याचा जो मुद्दा तुम्ही विचारताय की भाषा कशी टिकावी लागते, लास्ट मुद्दा आणि थांबतो. महाराष्ट्र एकच राज्य असं आहे की त्या राज्याचा गृहमंत्री हा उत्तर प्रदेशातून आलेला असू शकतो. आता हा सद्गुण आहे की दुर्गुण आहे मला माहिती नाही, परंतु हा सगळ्या मनोवृत्तीचा परिणाम न कळत. आणि म्हणून आज मुकेश शर्मा म्हणतात की आप लाईन खिचो, असं हिंदी भाषिक मराठी माणसाला सांगतो की आप बहुत सहिष्णु हो, असं तो आम्हाला सांगतो आहे. हा विचार घेऊन आम्हाला वाटतं आजचा मराठी भाषा दिन लक्षात ठेवावा लागेल. धन्यवाद. खरंय, जसं तुम्ही म्हणालात की आतड्याचं वाटणं हा संस्कार जो आहे तो आपल्या मातृभाषेतून होईल आणि ती मराठीची
खूण आहे खरं म्हणजे, की भौतिक प्रगतीचे साधक फक्त न होता मूल्य साधक बनवणारी आपली भाषा आहे. भाषेतून ती परंपरा आणि ते संचित आपल्यापर्यंत पोहोचणारे ते खंडित करून आपलं सामान्यीकरण होऊ देऊ नये आपल्या पुढच्या पिढ्यांचं. हा खरं म्हणजे खूप महत्वाचा आणि आपल्यासाठी जबाबदारीचा भाग आहे. प्रेक्षक हो, भाषा ही आपली स्वतःची एक असते. आपला एक वंश असतो, आपला एक अनुवंश असतो, आपली एक ओळख असते आणि आपलं एक जे तत्वज्ञान असतं, जी निज खूण ती सामावलेली कशात असते, तर ती भाषेत आणि भाषेतून आलेल्या परंपरेत सामावलेली असते. आपल्या प्रदेशातल्या आपल्या माणसांना अगदी शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला जोडणारी काय असेल, तर भाषा. जसं उपाध्ये सरांनी कानडी माणसाचं उदाहरण दिलं. आपण एकमेकांशी कशामुळे जोडलेले राहणार आहोत? या सगळ्या जगाच्या मोठ्या विश्वाच्या पसाऱ्यात आपला वेगळेपणा किंवा आपण एकमेकांचे आहोत ही भावना कशाच्या माध्यमातून जोडली जाणार आहे? तर ती आपल्या भाषेतून जोडली आहे. विश्वासाठी पसायदान मागणारे ज्ञानेश्वर नक्की आपल्याकडेच झालेले आहेत आणि आपल्याला हे माहिती आहे, फक्त आपल्याकडेच झालेले आहेत. आपल्याला एकमेकांशी प्रेमानं जोडणारी, एकमेकांविषयी आस्था निर्माण करणारी काय असते, तर ती भाषा असते. सगळ्या जगाच्या या विश्वाच्या पसाऱ्यात आपली खूण, आपली ओळख, आपली परंपरा, आपलं वेगळेपण हे आपल्या भाषेतून आलेला इतिहास आणि संचित आपल्यापर्यंत पोहोचवणारे. आपल्याकडच्याच बोधकथांनी अगदी लहानपणी आपल्याला शिकवलंय, की एकटी काठी मोडणं हे खूप सोपं असतं. जेव्हा मोळी बनते, तेव्हा ती मोडून काढणं हे सोपं नसतं आणि हा खूप मोठा महत्वाचा मुद्दा आहे. जगामध्ये जगाला आपलं म्हणायचं आहे, तरी पण आम्ही आमचे आहोत, वेगळे आहोत, स्वतंत्र आहोत, सक्षम आहोत, विचारांनी सबळ आहोत आणि हा संस्कार हा मातृभाषेतूनच करायला हवा. इस्रायलचं उदाहरण पुन्हा पुन्हा घ्यायला हवं. शैक्षणिक धोरण बदलत आहे. त्याला विरोध न करता सकारात्मक दृष्टींनी सामोरं जायला हवं. मगापासून आपल्यामधल्या सहिष्णुतेचा आणि स्वीकारशीलतेचा वारंवार उल्लेख होतो आहे. आता इस्रायल मधल्या लोकांनी सुद्धा जेव्हा सांगितलेलं आहे, की फक्तच आपल्याकडे त्यांना त्रास झालेला नाहीये. पण त्या स्वीकारशीलतेबरोबर पराभूत मानसिकता हाही थोडासा दोष आपल्याकडे आहे. हा आपलाच इतिहास आणि आपली परंपरा सांगते. तर तो बाजूला सारून आपल्याच भाषेच्या माध्यमातून शिक्षण घेणं, भाषा नव्या पिढ्यांमध्ये रुजवणं, हा 23 सालापासून जो बदल होऊ घातलेला आहे, त्याला आपण सकारात्मक पद्धतीने पुढे जाऊया. मराठी भाषा मुमूर्ष आहे का? हा प्रश्न राजवाडे यांच्यापासून विचारला जातो आहे. 23 सालातल्या शैक्षणिक धोरणानं हा प्रश्न संपावा. हिब्रूच्या बरोबरीने मराठी भाषा आणि संस्कृतीचं उदाहरण जगामध्ये दिगंत होवो. दिगंत सारखे शब्द पण सर्व दिशात नकळतपणाने हरवून जातील, कारण आपण ते वापरणारच नाही हो. मी नाही वापरला तर माझी पुढची पिढी वापरणार नाहीये, हे भान व्यक्तिशः मला आणि त्याबरोबर आपल्या बरोबरीच्या प्रत्येकाला असायला हवं आहे. गेल्या सव्वा तासाहून अधिक काळ आपण ही मराठी भाषेविषयीची चर्चा करतो आहोत. पठाण सर, मंगलाताई, गंधे सर, उपाध्ये सर, शर्मा सर, तुमचे सगळ्यांचे खूप मनापासून आभार. मगाशी एकदा म्हटलं तसं या चर्चा नेहमीच होत राहतात, पण या चर्चा पुन्हा पुन्हा करायला हव्यात, कारण मूळ विचाराशी आपण पुन्हा पुन्हा त्या निमित्ताने जोडले राहतो आणि आपल्यालाच काही वेळेला पुन्हा पुन्हा गोष्टी पटवून देण्याची शक्यता असते. तुमचे सर्वांचे विश्वशांती दर्शनच्या वतीने पुन्हा एकदा खूप मनापासून आभार आणि मराठी दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा. मराठी गौरव दिन आपण साजरा करतो आहोत. ही गौरवाची भावना आपल्या सगळ्यांमध्ये कायमस्वरूपी रुजलेली राहो, या सदिच्छा, हे चिंतन. नमस्कार.